जय बाबा. बरं, एकदा मी परत रिपीट करते. ईश्वराची पहिली अवस्था जी आहे ती म्हणजे अत्यंत मूळ अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट. तिथे ईश्वर कसा आहे? तिथे द्वंद्व नाही, द्वैत नाही. जी त्याची मूळ अवस्था आहे, अद्वैत अवस्था, त्या अवस्थेत तिथे ईश्वर असल्यामुळे तो निर्गुण नाही, निराकारही नाही, सगुण नाही, साकारही नाही, अचेतन नाही, चैतन्यपूर्ण पण नाही, अशी ती अवस्था आहे. तिथे निव्वळ एक निर्वात अमर्याद पोकळी आहे, काहीही नाही. तिथे त्याला भानही नाही मी ईश्वर आहे, अशी ती पहिली अवस्था, अनंत निर्वात पोकळीची अवस्था, म्हणजे अत्यंत मूळ अवस्था, ईश्वराची पहिली अत्यंत मूळ अवस्था. आता ईश्वराची दुसरी अवस्था म्हणजे काय? तर ज्याला आपण ईश्वर म्हणतो, परब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, ती अवस्था म्हणजे ईश्वराची दुसरी अवस्था. जनरली लोक ज्या पद्धतीने ईश्वराला समजतात, तर ही जी ईश्वराची दुसरी अवस्था काय आहे? त्या दुसऱ्या अवस्थेच्या पुन्हा 3 उप अवस्था आहेत. आणि म्हणून बाबा म्हणतात की ईश्वराची अत्यंत मूळ अवस्था आणि ईश्वराची दुसरी मूळ अवस्था याच्यामध्ये फारसा फरक नाही, असं बाबा का म्हणतात? कारण ईश्वराची दुसरी अवस्था जी आहे, परब्रह्म अवस्था, त्याच्या 3 उप अवस्था ABC बाबांनी दिल्या. ए मध्ये अचेत आहे ईश्वर, ती जी लहर उत्पन्न होण्याच्या बेतात आहे. कोहम हा प्रश्न जो मनात त्याच्या उठला, ईश्वर स्वतःला जाणत नाही मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, हे कशाचीही त्याला जाणीव नाहीये. हा जाणीवेच्या पलीकडचा जो ईश्वर आहे, आता त्याच्या मनात प्रश्न उत्पन्न होणार आहे, अजून झाला नाही, की मी कोण आहे, कोहम. पण ती लहर उठण्याच्या बेतातली अवस्था म्हणजे ईश्वराची दुसऱ्या अवस्थेतली अवस्था आहे, जिथे तो पुन्हा अचेत आहे, अजून प्रश्न उठलेला नाही. उर्मी निर्माण बाहेर, म्हणून आपण त्याला उदाहरण घेतलं होतं की कोंब फुटण्याच्या बेतात आहे बीजाला, पण अजून कोंब बाहेर जमिनीच्या आलेला नाही, अशी ती अवस्था आहे. हलचल मचलेली आहे, पण अजून तिथे प्रश्न निर्माण झालेला नाही. लहर उत्पन्न होण्याच्या बेतात आहे, पण झाली नाही, आणि तिथे अजूनही ईश्वर अचेत आहे, अशी ती दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था आहे. दुसऱ्या अवस्थेतली बी अवस्था आहे, जिथे ईश्वर सचेत आहे. त्याला माहित आहे मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, आणि त्या त्रिगुणांचा तो उपभोग घेतो, उपयोग करतो, पण इतरांसाठी उपयोग करत नाही. उपभोग घेतो, त्याचा तो आनंद घेतो, पण तो इतरांसाठी त्याचा उपयोग करू शकत नाही, करून अजून त्याला मायेचं भान नाही. ही ईश्वराची दुसरी 2 ब अवस्था. ईश्वराची ईश्वराची 2 सी अवस्था, दुसऱ्या अवस्थेतली तिसरी उप अवस्था सी, ही अशी अवस्था आहे की तिथे ईश्वर तो स्वतः जाणतो, पूर्ण त्याला ज्ञान आहे, कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे, अमर्याद चैतन्य आहे. तो जाणतो मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, ह्याची जाणीव त्याला आहे. त्या त्रिगुणांचा, त्या पैलूंचा तो उपयोग पण करतो इतरांसाठी, आणि स्वतः सुद्धा आनंद घेतो, उपभोग घेतो. अशी ही दुसऱ्या अवस्थेतली सी अवस्था आहे. म्हणून म्हटलं की आपण साधारण त्याला ज्याला ईश्वर समजतो, अशी ती दुसरी अवस्था आहे. आता ईश्वराची तिसरी अवस्था काय? तर सृष्टीचा निर्माता, रक्षण करता आणि संहार करता, करता हरता धरता, करता धरता हरता, किंवा ज्याला आपण सामान्य भाषेत ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो, ही ईश्वराची तिसरी अवस्था. ऍक्च्युअली ती जी दुसऱ्यातली ए अवस्था आहे, तीच या सगळ्या पैलूंना प्रगट करते. ईश्वराचे हे जे 3 पैलू आहेत, हे त्याचे कार्य आहे. ते ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कुणी 3 देव नाही, देव एकच आहे, ईश्वर एकच आहे. हे त्याचे जे कार्य आहेत, पैलू आहेत, गुण आहेत, त्यामुळे ते करता हरता धरता किंवा ब्रह्मा विष्णू महेश झालेले आहे. ती म्हणजे ईश्वराची तिसरी अवस्था. या पुढचं चौथी ईश्वराची अवस्था म्हणजे ईश्वर सूक्ष्म देहधार्य आत्मा. कोहम हा प्रश्न ईश्वराला पडल्यानंतर
तो नेणिवेतला आत्म्याचा प्रवास जेव्हा सुरू होतो, म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेची अवस्था, की ज्यावेळी सूक्ष्माती सूक्ष्म आत्मा असतो, ज्याला आपण कुठला सबस्टन्स, जीव, देह, पदार्थही म्हणता येणार नाही, इतकं सूक्ष्म तो देहधारी असतो. आणि ती अवस्था ईश्वराची, म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था, की जिथे अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म देह असलेला आत्मा असा तो ईश्वर असतो, पण तिथे त्याला उत्क्रांती नसते. आणि जे सप्तवायूतले पहिले 4 वायू म्हणजे ती अवस्था आहे, असं बाबांनी स्पष्ट केलेलं आहे. आता पुढची अवस्था समजायला अगदी सोपी आहे. 5वी ईश्वराची अवस्था म्हणजे तोच नेणिवेतला आत्मा, जेव्हा त्याला कोहम म्हणून प्रश्न उत्पन्न होतो आणि स्वतःला जाणून घेण्यासाठी तो जेव्हा प्रवास करतो, तेव्हा त्या प्रत्येक योनीतून फिरत फिरत आपले संस्कार गोळा करत, खर्च करत, अनुभव करत, हळूहळू त्याच्या चेतनेचा विकास होतो. त्यामुळे चेतनेच्या विकासाच्या दरम्यानच्या ज्या अनंत योनींमधला जो आत्मा आहे, ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ईश्वराची 5वी अवस्था म्हणजे जीवात्मा, विविध योनींमधनं फिरणारा आत्मा, त्या आत्म्याचा तो प्रवास आहे. ही ईश्वराची 5वी अवस्था आहे. ईश्वराची 6वी अवस्था म्हणजे त्या संपूर्ण योनीतून फिरून मनुष्य योनीत जेव्हा तो आत्मा येतो, तेव्हा त्याची चेतना पूर्ण विकसित झालेली असते. तरीही त्याला मी ईश्वर आहे ह्या गोष्टीचं भान होत नाही, समज पडत नाही. त्यामुळे जिथे त्याला भान नाही की मी ईश्वर आहे, आणि मग पुनर्जन्माच्या साखळीमधून हळूहळू जेव्हा त्याची विकसित झालेली पूर्ण चेतना प्रगल्भ होते, उत्क्रांत होते, त्या पुनर्जन्माच्या अवस्थेतला आत्मा ही ईश्वराची 6वी अवस्था. अगदी सोपं आहे. 5वी अवस्था म्हणजे जीवात्मा, योनींच्या अवस्थेतला आत्मा. त्याच्या पुढे मनुष्याच्या योनीतील पुनर्जन्माच्या अवस्थेमध्ये, मानवाच्या पुनर्जन्माच्या अवस्थेत जो आत्मा आहे, ती ईश्वराची 6वी अवस्था. म्हणजे तुम्ही आम्ही सगळे कोण आहे? ईश्वर. आपण कोणत्या अवस्थेतले ईश्वर आहोत? जी ईश्वराची 6वी अवस्था आहे, त्या अवस्थेतले आपण सगळे ईश्वर आहोत. आता आपण पान नंबर 271 वर आहोत. तिथे वाचायला सुरुवात करूया. बाबांनी जे त्याचं स्पष्टीकरण केलंय, याला टच झालं तर रेकॉर्डिंग जाईल, हे पण राहील. थोडं पुढे घेते. अवस्था 6. ईश्वर पुनर्जन्माच्या मानव अवस्थेतील आत्मा. पहिल्या उर्मीच्या अत्यंत परिमित आद्य संस्काराने अचेत आत्म्याच्या अपरिमित नेणिवेला अत्यंत परिमित पहिली चेतना दिली. क्रमशः विविध व असंख्य स्थूल माध्यमांद्वारे अनुभवलेल्या विविध व असंख्य संस्काराने आत्म्यासाठी परिमित स्थूल जगताची व महत्तर चेतना प्राप्त केली व परिणामतः जेव्हा आत्म्याच्या चेतनेने अत्यंत पहिल्या मानवी रूपाशी तादात्म्य केले, तेव्हा चेतनेची उत्क्रांती पूर्ण झाली. म्हणून आत्म्याने मानवी रूपात आता पूर्ण चेतना प्राप्त केल्यावर चेतनेच्या उत्क्रांतीसाठी कोणत्याच अधिक व कोणत्याच उच्चतर रूपांची गरज नाही. उत्क्रांती प्रक्रियेत क्रमशः प्राप्त केलेली चेतना मानवी रूपात परिपूर्ण होते. आता हा जो नेणिवेतला आत्मा आहे, म्हणजे कोणता आत्मा? की परमात्म्याला प्रश्न पडला की कोहम, आणि तिथून त्याचा प्रवास सुरू झाला स्वतःला जाणून घेण्याचा. जेव्हा प्रवासाची सुरुवात होती तो सूक्ष्माती सूक्ष्म होता, जसं आपण बघितलं 4थ्या अवस्था ईश्वराची. आणि हळूहळू बाबांनी तिथे अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे, जो बाबांनी स्पष्ट केला. जसे संस्कार तसा देह. तिथे संस्कार इतका सूक्ष्म होता, फक्त एक इच्छा होती की मी कोण आहे. त्या संस्कारही अतिसूक्ष्म होता. अतिसूक्ष्म संस्कारामुळे पहिला जो देह त्या आत्म्याला प्राप्त झाला, तो अतिसूक्ष्म होता. आता जसे जसे संस्कार त्याचे वाढत जातील, त्या संस्काराच्या अनुरूप त्याला रूप मिळेल, देह मिळेल.
कशासाठी? माध्यम म्हणून. हे माध्यम कशासाठी? त्या आधीच्या देहामध्ये त्यांनी जमा केलेले संस्कार खर्च करण्यासाठी. आता या जन्मामध्ये आधीच्या जन्मातले संस्कार खर्च करत असताना नवीन संस्कार उद्भवतात. पुन्हा ते खर्च करण्यासाठी पुढचा जन्म मिळतो. थोडक्यात काय? तर असे अगदी मर्यादित संस्कार, फर्स्ट बी कम्फर्टेबल, मर्यादित संस्कार खर्च करत 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 अनुभव गोळा करत करत त्या आत्म्याची चेतना विकसित होत जाते. आता ही जी रूप त्याने बदलली, ती रूप किती बदलली त्याच्यावर आपण गेल्या वेळेला भरपूर चर्चा केली. अरुण पळसकर सरांनी सांगितलं की 50 कोटीचा उल्लेख आहे. बाबांनी इथे सांगितलं की फक्त मानवी योनीत 84 लक्ष आहे. खरं तर हा अभ्यास मी करून ठेवणार होते. आय एम सो सॉरी, मी विसरले, कारण लेक्चर संपला आणि तो मुद्दा राहून गेला. क्रिएशन अँड कॉजेस मध्ये त्याचा वेगळा रेफरन्स आहे, त्याची आपण परत नंतर चर्चा करू, किंवा विसरलं तर आठवण करून द्याल. आपण सगळीकडचे संदर्भ एकत्र करू आणि डेफिनेटली ह्या विषयावर जेवढं आपल्याला जमेल जाणून घेता येईल तेवढं जाणून घेऊचा प्रयत्न आपण करू. थोडक्यात काय तर बाबांनी सांगितलं की कुठल्याही योनीमध्ये कुठल्याही रूपामध्ये माणसाची जी प्रतिकृती होती, आकृती होती, ती होतीच, सुप्त स्वरूपात प्रगट नव्हती, अप्रगट स्वरूपामध्ये होती. आणि याबद्दलचं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये आपण बघितलेलं आहे की दगडाच्या अवस्थेत ती कशी होती, वनस्पतीच्या अवस्थेत माणसाची आकृती कशी होती. आणि तिथे बाबांनी हेही सांगितलं की जोपर्यंत माणूस म्हणून माणसाचा पूर्ण आकार आकाराला येत नाही तोपर्यंत ही रूप विकसित होत जातात. जोपर्यंत त्याचा पाठीचा कणा सरळ होत नाही, तो धातू योनीत, पत्थर योनीत अशा पद्धतीचा आहे गोळा झालेला. वनस्पती योनीत तो खाली डोकं वर पाय आहे. मग पुन्हा कीटक योनीत तो आडवा आहे. तो प्राणी योनीपर्यंत असाच आडवा आहे. तो जोपर्यंत उभा सरळ व्यवस्थित राहत नाही, डोकं वर पाय खाली असा. आणि बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये हेही म्हटलंय की मनुष्यात ईश्वराची प्रतिकृती म्हणजे माणसाची आकृती आहे, तोपर्यंत या रूपांचा विकास होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत चेतना पूर्ण विकसित होत नाही तोपर्यंत अजून मोठं रूप, अजून मोठं शरीर, अजून मोठी आवृत्ती अशी विकसित रूप घेत घेत मनुष्य योनीपर्यंत आत्म्याचा प्रवास होतो. तिथपर्यंत रूप बदलत राहतात जिथपर्यंत पूर्ण चेतना विकसित होत नाही. मनुष्य रूपात, मनुष्य योनीमध्ये केवळ रूपच पूर्ण आकाराला येतं, विकसित होतं असं नाही, तर तिथे चेतना पूर्ण विकसित होते. चेतना पूर्ण विकसित झाल्यामुळे इथे सूक्ष्म शरीर आणि मनोशरीरही पूर्ण आकाराला आलेलं असतं. जरी मनोशरीर आणि सूक्ष्म शरीराचं त्याला भान नसलं तरी ती दोन्ही शरीर पूर्ण विकसित मनुष्य योनीमध्ये झालेले असतात. म्हणून मनुष्य योनी ही शेवटची योनी आहे. याच्या पुढे पुन्हा दुसरं रूप माणसाला, त्या आत्म्याला घ्यावं लागत नाही, कारण चेतनेचा विकास पूर्ण झालेला आहे. आकृती पूर्ण, पाठीचा कणा सरळ, डोकं वर झालेली आहे. तिथे तिन्ही देहांचा पूर्ण विकास झालेला आहे. या तिन्ही गोष्टी साधल्यावर चेतना विकसित झाली तरीही त्या चेतनेला मूळ स्वस्वरूपाचं भान अजूनही येत नाही आणि म्हणून मग त्याला पुनर्जन्म घ्यावे लागतात. परंतु सध्या या पॅरेग्राफ मध्ये इतकंच दिलेलं आहे की अजून माणसाच्या योनीनंतर उच्च रूपाची योनीची गरज उरत नाही, कारण तिथे चेतनेचा पूर्ण विकास झालेला असतो. आत्म्याने जरी या अवस्थेत परिपूर्ण चेतना प्राप्त केली असली तरी तो अजूनही ना त्याच्या सूक्ष्म व मनोदेहाविषयी सचेत असतो, ना त्याच्या अमर्याद स्वबद्दल की जो अविभाज्य, शाश्वत व अपरिमित आहे. तो त्याच्या केवळ मानवी रूपाशी व त्याच्या विविध पैलूंशी व स्थूल जगताच्या अनुभवांशी असलेल्या तादात्म्याबद्दल पूर्ण सचेत असतो. आता
हा प्रवास आत्म्याचा कसा सुरू झाला होता? कोहम पासून सुरू झाला. नेणिवेतला आत्मा आहे, त्याला जाणीव नाही, चेतना नाही की मी कोण आहे. तर स्वतःला समजून घेण्यासाठी आत्म्याचा हा प्रवास सुरू झाला. ह्या प्रवासातून त्याला काय साध्य करायचंय? चेतना पूर्ण विकसित करायची. तर चेतना पूर्ण विकसित झाल्यावर त्यांनी स्वस्वरूपाला जाणलं पाहिजे. पण बाबा सांगतात ही ट्रॅजेडी आहे की असं असूनही, चेतना पूर्ण विकसित होऊन सुद्धा इथे तो आत्मा त्याच्या स्वस्वरूपाला म्हणजे ईश्वरत्वाला जाणत नाही. त्याऐवजी काय होतं? तो ज्या भूमिकेत आहे, ज्या रूपात आहे, त्या रूपाशीच तो तादात्म्य पावतो. मी म्हणजे माणूस, मी म्हणजे स्त्री, मी म्हणजे पुरुष, मी म्हणजे गरीब, श्रीमंत, काळा, गोरा, असा त्या अनुभवाशी, आपल्या रूपाशीच तो पूर्ण तादात्म्य असतो. पण त्या रूपाचीच फक्त त्याला चेतना असते. वास्तविक हा देह 3 देहांचा मिळून बनलाय. बाहेर आपल्याला दिसतो तो स्थूल देह आहे. सूक्ष्म देह जो आपल्याला दिसत नाही, मनोदेह जो आपल्याला कळत नाही. जे भूमिकांवरचे साधक आहेत, जो पहिल्या त्या चौथ्या भूमिकेतल्या साधकांना सूक्ष्म देहाची जाणीव असते, सूक्ष्म जगतात ते राहतात. 5व्या आणि 6व्या भूमिकेतले साधक, पीर आणि वली हे मनोदेहाबद्दल जागरूक असतात, पण त्यांना स्थूल आणि सूक्ष्म देहाचं भान नसतं. त्याप्रमाणे आपण सामान्य माणसं, आपल्याला फक्त आपल्या स्थूल देहाची चेतना आहे, जाणीव आहे, भान आहे. आपल्याला आपल्या सूक्ष्म देहाचं आणि मनोदेहाचं भान बिलकुल नाही. त्याच्याबद्दल आपल्याला चेतना नाही, जाणीव नाही. आणि नाही आपल्याला आपला जो खरा मूळ स्व आहे त्याचीही जाणीव नाही, म्हणजे ईश्वरत्वाची सुद्धा जाणीव नाही. आपला मूळ स्व कसा आहे? अविभाज्य आहे, ज्याचे तुकडे किंवा विभाजन करता येत नाही. तू आणि मी मध्ये एकच आहे, जो शाश्वत आहे, कधीही मरत नाही, जो नश्वर नाही आहे, चिरकाल टिकणार आहे, जो अमर्याद आहे. असा आपला मूळ स्व आहे. तुमचा आमचा प्रत्येकाचा एक आहे, पण आपण तसं मानत नाही, कारण आपल्याला त्याची चेतना नाही, कॉन्शियसनेस नाही, भान नाही, जाणीव नाही. आपण केवळ आपल्याला माणूस म्हणूनच समजतो. यास्तव आत्मा या ठिकाणी केवळ अत्यंत पहिल्या स्थूल मानवी रूपाविषयी पूर्ण सचेत असलेला व अजूनही सूक्ष्म व मनाविषयी अचेत असलेला, स्थूल जगतात चेतनेच्या अत्यंत अलीकडील उत्क्रांतीमध्ये अत्यंत शेवटल्या प्राणी योनीचे आत्म्याच्या चेतनेने टाकलेले किंवा त्यागलेले सर्व संस्कार अनुभवतो. आता एक 2 महत्वाच्या गोष्टी इथे आहेत. संस्कार कोण गोळा करतं? कुठे साचवले जातात? ते चेतनेचं कार्य आहे. आत्माना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्म्यावर काहीही फरक पडत नाही. ना आत्मा संस्कार निर्माण करतो, ना गोळा करतो, ना तो आत्मा त्या संस्कार. आत्मा म्हणजे त्या, आपण मागे ह्याला उदाहरण घेतलं होतं की गाठोडं असतं खेड्यामध्ये, नाही का, धोतर किंवा साडी किंवा कशात लुगड्यात बांधतात ते काही गोष्टी, तसं असं 3 कपड्यांमध्ये बांधलेला हा आत्मा कपड्यांमध्ये बांधला जातो. तर कपडा म्हणता येणार नाही. एक उदाहरणादाखल आपण हे उदाहरण घेतलं होतं की कसा आहे, त्या अहंकारामध्ये, संस्कारांमध्ये असा आणि मनामध्ये असा तो बांधला गेलेला आत्मा आहे. तो आत्मा आत तसाच आहे. सगळं जे काही आहे इथे, जी चेतना आहे ती चेतना भारित असते, संस्कारांनी भारलेली चेतना होते. ती चेतना मानवी चेतना आहे. आणि ही चेतना काय करते की याच्या आधीची कोणती योनी आहे? प्राणी योनी. प्राणी योनीतला सगळ्यात शेवटचं स्पेसिस किंवा नमुना कुठला आहे? माकडाचा आहे. मग त्या माकडाचाही प्रकार आहेत, अनंत प्रकार आहेत. आता त्या माकडाच्या शेवटच्या योनीमधल्या शेवटच्या रूपामध्ये त्यांनी जे संस्कार गोळा केले, त्या संस्कारापासून त्याचा पहिला देह बनतो माणसाच्या योनीमधला. आणि माणसाच्या योनीत तो समजतो मी म्हणजे माणूस आहे. आणि आधीच्या योनीत त्यांनी माकडाच्या योनीत जे काही संस्कार गोळा केले ते तो ह्या माणसाच्या योनीमध्ये खर्च करतो. अशा पद्धतीने हे जे
त्या चेतनेने टाकलेले त्यागलेले सगळे संस्कार असतात ते तो माणसाच्या योनीमध्ये चेतना ते संस्कार अनुभवून अजून उत्क्रांत होते. तो नाही सूक्ष्म मनाविषयी, सूक्ष्म देहाविषयी, मनाविषयी कशाविषयी जागरूक नसतो, चेतन नसतो. त्याबद्दल त्याला चेतना नसते, जाणीव नसते. जेव्हा अत्यंत शेवटल्या व स्थूल प्राणी योनीचे संस्कार अत्यंत पहिल्या स्थूल मानवी योनीकडून सततच्या अनुभवाद्वारे अनुभवले जातात, तेव्हा हे अगदी स्वाभाविक आहे की अत्यंत पहिली मानवी योनी आत्म्याकडून टाकली जाते किंवा आत्म्याच्या चेतनेपासून असहचारित होते. आता मृत्यू म्हणजे काय इथे समजून सांगितलंय बाबांनी दुसऱ्या भाषेत. मृत्यू कधी होतो? आधीच्या टाकून दिलेल्या रूपात जितके संस्कार गोळा झालेले आहेत त्यातले जे संस्कार परिपक्व होऊन या जन्मामध्ये खर्च करायचे आहेत, अनुभवायचे आहेत, संपवायचे आहेत, तेवढे संपले की या रूपाशी असलेलं साहचर्य, तादात्म्य, एकात्मता तो आत्मा टाकून देतो. तो त्या देहाला टाकून देतो. कारण त्या देहाचं माध्यम म्हणून जे कार्य असतं त्या संस्कारांना खर्च करून अनुभवायचं, त्याद्वारे आपल्या चेतनेची उत्क्रांती करण्याचं ते कार्य झालेलं असतं. ते कार्य झालं की तो आत्मा त्या देहाशी असलेलं एकरूपता, साहचर्य टाकून देतो. म्हणजे तो देह टाकतो, म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये त्याचा मृत्यू होतो, स्थूल देहाचा मृत्यू होतो. अशा पद्धतीने सतत स्थूल संस्कार स्थूल जगतामध्ये स्थूल देहामार्फत संपवले, खर्चून झाले की त्या देहाचा, त्या माध्यमाचा शेवट होतो, त्याचा मृत्यू होतो. परिपूर्ण सचेत आत्म्याचा हा अनुभव म्हणजे मानव प्राण्यांचा मृत्यू हे सर्वत्र स्वीकारले जाते. हे असाहचर्य म्हणजेच माणसाचा मृत्यू. त्या आधीच्या प्राणी योनीत त्यांनी गोळा केलेले संस्कार इथे संपले की त्याचा माणूस म्हणून मृत्यू होतो आणि ह्या असाहचर्याला मृत्यू म्हटलेलं जातं. यापूर्वी स्पष्ट केल्यानुसार आत्म्याची चेतना जरी अत्यंत पहिल्या मानवी योनीपासून असाहचर्यित होते तरी ती तिच्या सूक्ष्म व मनोदेहांच्या अचेत साहचर्यापासून कदापिही असाहचर्यित होत नाही. आता मृत्यू जरी झाला, जे तिथे सांगितलंय ते सोप्या भाषेत समजून सांगते. असाहचर्य म्हणजे देह टाकणे किंवा मृत्यू होणे. इथे त्या आत्म्याने स्थूल देह जरी टाकला, त्या स्थूल देहास त्याची जी एकरूपता असते ती जरी सोडली तरी त्या आत्म्याचा जो मनोदेह असतो आणि सूक्ष्म देह असतो त्याच्याशी मात्र तो साहचर्य सोडत नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेत मृत्यू होतो तो केवळ स्थूल शरीराचा मृत्यू होतो. सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराचा मृत्यू होत नाही. तो त्या आत्म्याबरोबर तसाच राहतो. त्यांच्याशी असाहचर्य केलं जात नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मृत्यूच्या वेळी स्थूल देहाशी फक्त असाहचर्य केलं जातं. स्थूल देह फक्त सुटला जातो. सूक्ष्म देह आणि मनोदेहाशी असाहचर्य होत नाही. आत्म्याची चेतना अत्यंत पहिल्या मानवी योनीपासून असहचारित झालेल्या किंवा टाकलेल्या संस्कारांचा तिच्या सूक्ष्म व मनोदेहाद्वारा अनुभव घेते किंवा त्यांना राखते. हे संस्कार खर्च करण्यासाठी आत्म्याच्या चेतनेने स्थूल योनीशी साहचर्य केलेच पाहिजे व म्हणून ती स्वतः दुसऱ्या मानव रूपाशी पूर्वीच्या त्यागलेल्या मानवी रूपाचे उर्वरित संस्कार खर्च करण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी साहचर्य करते. आता माणसाची जी आता हा आपण कशाचा प्रवास बघतो? पुनर्जन्माच्या अवस्थेतला. माणसाच्या पुनर्जन्म फक्त माणसामध्ये आहे, तर बाकी ठिकाणी योनीमध्ये म्हटलं तुमच्या पोरीचे कपडे तुम्ही करून घ्या, ते कपडे द्यायचे करून घेते. गिरात काही बँड हे घोडा काही पाहिजे नाही.
परत ते काढते हे पहिले काय हे मंगळसूत्र आणायचं घेऊन ते आलो आणि कपडे तुम्ही तुमचे घेऊन घ्या आणि घ्यायचे तुम्ही आणखी लोक घेऊन म्हटलं पहिले तुम्हाला पुरीचं लग्न करायचं होतं तर तुम्ही काही नाही काही अरे ते माईक माईक बंद करायला सांगा ना. हम्म. तुम्हा लोकांना बोर झालं असेल, कठीण झालं असेल, गॉड स्पीच म्हणून चांगला टाइमपास मिळाला ना थोडा वेळ. काय हे आपलं हे आहे. आपलं मेहर बाबा शुड बी आवर प्राईम बिझनेस, नॉट अ सेकंड बिझनेस. एनिवे केला बंद, पण काय की सगळ्यांना डिस्टर्बच होतो. आता माणसाची जी चेतना आहे, आपण हे बघत होतो की त्या आत्म्याचा माणसाच्या योनीतला, मनुष्याच्या योनीतला, पुनर्जन्माच्या अवस्थेतला जो ईश्वर आहे त्याचा आपण अभ्यास करतोय, त्याच्याबद्दल बाबा सांगतायत. तर इथे त्या मानवी योनीपासून, मनुष्याच्या रूपापासून त्याने किंवा आत्म्याची चेतना अत्यंत पहिल्या मानवी योनीपासून साहचरित झालेल्या टाकल्या संस्थेला सूक्ष्म अनुदान घेते किंवा त्यांना राखते. इथे हे अत्यंत महत्वाचं आहे की हे जे संस्कार त्यांनी त्या माध्यमामध्ये आधीच्या जन्मात गोळा केले ते खर्च करण्यासाठी स्थूल देह हे माध्यम आवश्यक आहे. म्हणून स्थूल योनीशी त्याला साहचर्य केलंच पाहिजे. म्हणजे एकदा त्याचा मृत्यू माणूस म्हणून झाल्यानंतर त्या जन्मात त्यांनी जे काही त्याच्या चेतनेने संस्कार राखलेले आहेत, त्याच्या सूक्ष्म आणि मनोदेहांनी जे संस्कार राखलेले आहेत, साचवलेले आहेत, तिथे गोळा केलेले आहेत, ते खर्च करण्यासाठी त्या माणसाला पुन्हा जन्म घेणं भाग आहे. आणि म्हणून तो स्वतः दुसऱ्या मानवी रूपाशी, पूर्वीच्या त्यागलेल्या मानवी रूपाचे संस्कार खर्च करण्यासाठी, आता आधीच्या मनुष्य जन्मात त्यांनी जे काही संस्कार गोळा केलेले आहेत ते खर्च करण्यासाठी, ते संपवण्यासाठी, ते वापरून त्या अनुभवातून चेतनेचा विकास होत, चेतना अजून विकसित, उत्क्रांत, प्रगल्भ होत जाते. त्यासाठी त्या आत्म्याला पुन्हा दुसरा मनुष्य देह घेणं म्हणजे दुसरा त्याचा जन्म होणं आवश्यक असतं. म्हणजेच दुसऱ्या मनुष्य रूपाशी साहचर्य करणं, पुन्हा दुसरा तो बाळ होणार. आणि बाबांनी हेही सांगितलं की ते शिशु वय, की कसं तिथे त्याला भान नसतं. लहान बाळापासून तो किशोर वयीन होईपर्यंत मी माणूस आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, काय आहे, कुठे माझं काय, हे त्याला कळत नाही. पूर्ण विकास त्याचा जोपर्यंत होत नाही बालरूपाचा तोपर्यंत. परंतु आधीच्या जन्मात त्यांनी गोळा केलेले संस्कार अनुभवून खर्च करण्यासाठी दुसरा मनुष्य देह त्याला घेणं, त्याच्याशी साहचर्य करणं म्हणजे दुसऱ्या मनुष्य देहामध्ये जन्म घेणं हे त्याच्यासाठी आवश्यक असतं. वस्तुतः दुसरे मानवी रूप अन्य काही नसून सचेत आत्म्यापासून असाचारित झालेल्या पूर्व शरीराच्या किंवा मानवी रूपाच्या राखलेल्या गतसंस्कारांचा दृढपिंड होय. आता दुसरं मनुष्याचं रूप किंवा दुसरा जन्म किंवा दुसरं शरीर म्हणजे काय आहे? आधीच्या मनुष्य रूपामध्ये, आधीच्या देहामध्ये, तो मग स्त्री असेल पुरुष असेल, त्यांनी जे काही कार्य केलं, क्रिया केल्या, त्या क्रियांद्वारे जे संस्कार उद्भवले, निर्माण झाले, त्या संस्कार हा दुसऱ्या जन्माचा दृढपिंड असतो. आता बऱ्याच ठिकाणी हे असतं की पिंड काय वगैरे असं बघायचं पद्धत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. कशात मला वाटतं कुंडलीत कशात तरी पिंड बघतात. तर आधीच्या जन्मात केलेले संस्कार हा दुसऱ्या जन्माचा दृढपिंड होय. दुसऱ्या मानवी रूपाशी आत्म्याच्या चेतनेचे साहचर्य मनुष्य प्राण्याचा जन्म म्हणून सर्वत्र स्वीकारले जाते. आता पहिला त्याचा मृत्यू झाला, तो देह टाकला, त्याच्या आधी प्राणी योनीमधले संस्कार खर्च त्यांनी त्या देहात केले. पण त्या देहात असताना जे नवीन संस्कार निर्माण झाले
ते खर्च करण्यासाठी त्याला दुसऱ्या स्थूल रूपाशी साहचर्य करावं लागतं. या साहचर्याला आपण सामान्य लोक जन्म म्हणतो. म्हणजे त्या दुसऱ्या माणसात त्या आत्म्याचा दुसरा माणूस म्हणून जन्म झाला. थोडक्यात ईश्वराच्या 6व्या अवस्थेत पुनर्जन्माच्या मानव अवस्थेतील आत्मा म्हणून आत्म्याने मानवी योनीत चेतना पूर्ण विकसित केली आहे व म्हणून स्थूल रूपाच्या अधिक पुढील उत्क्रांतीची गरज नाही. आता ईश्वराची 6वी अवस्था म्हणजे मानवाच्या अवस्थेतील पुनर्जन्माच्या अवस्थेतील आत्मा. असा आत्मा की तो मनुष्य योनीत आहे आणि पुनर्जन्माच्या अवस्थेत आहे. एका मागून एक जन्म मृत्यू त्याचे होतात. आता ही मानवी चेतना, मानवी योनीतली चेतना, मानवी चेतना पूर्ण विकसित आलेली आहे आणि त्याला इथून पुढे दुसऱ्या स्थूल रूपांची उत्क्रांतीची गरज नाही. म्हणून तो माणसाच्या रूपातच अनेक जन्म घेतो टाकतो, म्हणजे पुनर्जन्म होतात. मानवी रूपांचा प्रकार ज्यांच्याशी आत्म्याच्या चेतनेला स्थूल चेतनेच्या उत्क्रांतीचा मानवी योनीच्या उपलब्धीसह याप्रमाणे अखेर होतो व मानवी व उपमानवी रूपात जोपासलेल्या वाढवलेल्या किंवा कल्टिवेटेड संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी आत्म्याला मानवी रूपात वारंवार जन्म घ्यावा लागतो. अशा पद्धतीने स्थूल जगतामध्ये जिथे स्थूल चेतना असे तिथे उत्क्रांतीचा भाग संपतो. मानवी योनीच्या पुढे दुसरी योनी नाही आणि तिथे सगळ्या रूपांची अखेर होते, योनींची अखेर होते, शेवट होतो. आता मानवी आणि उपमानवी म्हणजे मानवी रूपाच्या आधीचे, मग ते पशु असो, जलचर असो, पक्षी असो, ह्या दोन्ही मध्ये जे काही वाढवलेले कल्टिवेट केलेले संस्कार आहे त्यांचा अनुभव घेण्यासाठी परत परत वारंवार त्या आत्म्याला मानवी रूपातच परत 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 जन्म घ्यावा लागतो. आता इथे दोन गोष्टी आहेत. आतापर्यंत गॉड स्पीक्स मध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रकरणात, मग ते रूपांची उत्क्रांती असो, चेतनेची उत्क्रांती असो, आत्म्याचा नेणिवेतील आत्म्याचा प्रवास असो, प्रत्येक प्रकरणात बाबांनी हेच सांगितलेलं आहे की तो प्रवास कसा होतो. एक परमात्म्याचा आत्मा, जीवात्मा, जीवात्मा ते परमात्मा आणि शिवात्मा असा प्रवास आहे. पण त्या प्रत्येक प्रकरणात त्या भूमिकेतून बाबांनी तो प्रवास समजून सांगितला की कुठल्या ह्याच्यामध्ये नेणिवेतल्या आत्म्याचा प्रवास कसा असतो, म्हणजे ईश्वर म्हणून कसा प्रवास असतो. एका प्रकरणात रूपांचा प्रवास कसा असतो, रूपांची उत्क्रांती कशी होते आणि त्या माध्यमातून चेतनेची उत्क्रांती कशी होते, विकास कसा होतो. एका प्रकरणात चेतनेची उत्क्रांती म्हणजे तोच प्रवास, पण त्या प्रवासादरम्यान चेतना हळूहळू विकसित होऊन ती कशी कशी बदलत जाते आणि कशी मानवी चेतना होते, मानवीची दैवीची अमर्याद चेतना कशी होते, हे चेतनेच्या दृष्टिकोनातून बाबांनी त्या प्रकरणात समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं वाटण्याची शक्यता असते की हे रिपिटेशन आहे, पण त्या रिपिटेशनचा अँगल वेगळा असतो आणि तोच समजून घेणं म्हणजे गॉड स्पीक्स समजणं आहे आणि दुसरं काही नाही. आता इथे ईश्वराच्या अवस्था हाच सगळा प्रवास आपण पुन्हा एकदा समजून घेतो. पण तो कसा समजून घेतोय आता, त्या रूपातला ईश्वर. तर ती ईश्वराची ही 6वी अवस्था म्हणजे काय आहे, तर अनेक पुनर्जन्मातून फिरणारा तो आत्मा हा ईश्वर आहे. आणि मग तो कसा, आता इथे काय केलंय की कसा कसा तो पुनर्जन्म घेतो आणि आपलं अंतिम उद्दिष्ट साध्य करतो, हे इथे आपण समजून घेतो. आता ह्या प्रत्येक प्रकरणात बाबांनी हे सांगितलंय की आधीच्या योनीतले गोळा झालेले सगळे संस्कार संपले की त्याला तो देह टाकतो. प्रत्येक ठिकाणी म्हटले की त्या आधीच्या रूपातले सगळे संस्कार संपले की, काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे सगळे संस्कार पुढे पण चालू असतात. आता इथे जेव्हा आपण म्हणतो की मानवी आणि उपमानवी रूपात जोपासलेल्या, तर इथे हे वाक्य, हा शब्द एक तिथे अशी शंका घ्यायला जागा देतो की आधीच्या उपमानवी रूपातलेही काही संस्कार कदाचित शिल्लक असावेत. आता संस्कार प्रकरणात आपण हेही बघितलं की नैसर्गिक संस्कार, अनैसर्गिक संस्कार.
नैसर्गिक संस्कार म्हणजे उपमानवी रूपात गोळा केलेले सगळे संस्कार, की जे निसर्ग नियम म्हणून त्या आत्म्याला करणं भाग असतं. खाणं, पिणं, झोपणं, श्वासोश्वास ह्याद्वारे आता मनुष्य शरीरामध्ये पहिल्यांदा बुद्धी, भावना ह्यांचा हस्तक्षेप होतो आणि तिथे गरजेपेक्षा अधिक तो करतो. मग गरज नसताना नॅचरल नाहीत असे जे संस्कार, मग ते अगदी अभ्यास असो, बुद्धिमत्ता असो, शिक्षण असो, असे जे संस्कार निर्माण झाले ते संस्कार म्हणजे अनैसर्गिक संस्कार. मग इथे जे बाबांनी म्हटलंय की मानवी आणि उपमानवी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, की मानवी आणि उपमानवी रूपात जोपासलेल्या संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी आत्म्याला मानवी रूपात वारंवार जन्म घ्यावा लागतो. कारण जेव्हा आपण रूपांचा विकास बघितला तिथं स्पेसिफिकली हे स्पष्ट शब्द आहेत, आपण त्याच्यावर खूप चर्चा केली होती. कारण त्यावेळेला नेहा शरदनी हा मुद्दा उपस्थित केला होता की ऐसा नाही है, आणि तिथे प्रत्येक ठिकाणी स्पेसिफिकली वर्ड वापरलेला आहे, बाबांनी शब्द वापरलेला आहे. गांगडे सर जर इथे असतील तर ते वाचून पण दाखवू शकतील आणि हा मुद्दा क्लिअर पण करतील. त्यांनी पण थोडं 2 मिनिट याच्यावर भाष्य करावं अशी मी विनंती करेन. की आधीच्या रूपात वापरलेले गोळा झालेले सगळे संस्कार खर्च झाले की तो त्या देहाशी असलेलं साहचर्य टाकून देतो, म्हणजे त्याचा मृत्यू होतो. पण ते संस्कार खर्च करत असताना निर्माण झालेले जे दुसरे संस्कार आहेत त्यासाठी पुन्हा त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो, रूप बदलावं लागतं, माध्यम निवडावं लागतं. तर इथे त्यांचा संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी ह्या आत्म्याला ईश्वराची 6व्या स्थितीतील मनुष्य रूपातील पुनर्जन्माच्या अवस्थेतील आत्म्याला वारंवार जन्म घ्यावा लागतो. मानवी रूपांचा प्रकार ज्यांच्याशी आत्म्याच्या चेतनेला साहचर्य करावे लागते, मागील गुणावगुणांच्या, सुखदुःखांच्या इत्यादी संस्कार प्रकृतीनुसार स्थूल जगताचा अनुभव घेत असताना आत्मा स्वतः स्थूल शरीराशी तादात्म्य करतो. जो देह आत्मा स्वतः शाश्वत असला तरी नश्वर आहे. आत्मा शाश्वत आहे, पण आत्म्याने जो देह धारण केलाय तो नश्वर आहे. तेव्हा नश्वर काय आहे? स्थूल देह. रूप जे घेतलंय त्यांनी माध्यम म्हणून ते नश्वर आहे. स्थूल देह नश्वर आहे, पण आत्मा नश्वर नाही. हा महत्वाचा मुद्दा. आत्मा शाश्वत आहे. आता जसं त्याने कर्म केलं असेल आधीच्या जन्मात, त्याचे जे गुण अवगुण असतील, जे सुखदुःख असतील, त्याप्रमाणे त्याचे संस्कार असतील आणि त्या संस्कारांच्या प्रकृतीनुसार त्याचा पुढचा देह ठरतो. कसा असेल तो? त्या का असं? ती काही शिक्षा किंवा बक्षीस नाही. ह्याच्या मुळाशी महत्वाचं कारण आपल्याला समजून घ्यायला लागेल की आधीच बाबांनी स्पष्ट केलं, जसे संस्कार कमी जास्त, वाईट चांगले, त्या संस्कारांना खर्च करायचं तर त्या अनुरूप, ज्याला आपण अनुरूप हा अत्यंत सुंदर शब्द आहे, त्याला योग्य ते संस्कार खर्च करण्यासाठी योग्य असा देह माध्यम म्हणून घ्यावा लागतो. जसं आपण बघितलं की 4थ्या अवस्थेतील ईश्वर अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म देहधारी आहे. का? की तिथे पहिला संस्कार अत्यंत सूक्ष्म संस्कार आहे. तो जरी स्थूल संस्कार असला, कोहम हा स्वतःला जाणून घेण्याचा संस्कार जरी स्थूल असला तरी तो सूक्ष्माती सूक्ष्म संस्कार असल्यामुळे तिथे देह अत्यंत सूक्ष्म आहे. पुढे जसं जसं माध्यम बदलतं तसे संस्कार अधिक वाढतात. म्हणून अधिक मोठ्या देहाचे वेगळ्या जसे संस्कार त्याला अनुरूप तो संस्कार खर्च करायला माध्यम. आता उदाहरणार्थ अर्धा लिटर दूध असेल, तुम्ही भांड किती घेणार? छोटं घेऊन चालेल का? नाही. फार मोठंही घेतो का? नाही. ज्या भांड्यात अर्धा लिटर दूध मावेल एवढंच भांड आपण घेतो. जर 1 लिटर दूध असेल तर अर्धा लिटरच्या साईजचं भांड घेऊन चालेल का? 5 लिटरचं भांड घेऊन चालेल का? 1 लिटर साठी आपण ते भांड तेवढ्याच आकाराचं घेतो की ते जेवढं दूध त्यात मावून आपल्याला तापवता येईल. तसं संस्कार जसे असतील त्याप्रमाणे देह ठरतो.
जसे सुख दुःख आहेत तिथे गुण अवगुण आहेत. जे काही आपण कार्य करू त्याप्रमाणे आपला पुढचा देह ठरतो. आणि म्हणून आपण मागच्या वेळी चर्चा केली होती की तुम्ही देव जाणा नका जाणू, माना नका मानू, सुख दुःख गुण अवगुण पाप पुण्य माना की नका मानू. या जन्मात जे काही आपण करू त्याप्रमाणे आपला पुढचा देह आणि पुढचे अनुभव असणार आहे. जर आता कुणाला दुःख दिलं, कुणाला त्रास दिला, कुणाचं वाईट केलं, कुणाचं वाईट चिंतलं तर पुढचा देह त्याप्रमाणे मिळेल. कारण ते संस्कार वाईट संस्कार आहे. मग त्या वाईट संस्कारांसाठी त्याचाच अनुरूप देह मिळेल. तसेच अनुभव राहणार. त्याच्यातून सुटका करायची असेल तर विवेकयुक्त, त्या डिस्कोर्सेस मध्ये अत्यंत सुंदर शब्द त्याला C.D. देशमुखांनी वापरलाय की विवेकयुक्त क्रिया केली पाहिजे ह्या संस्कारांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी. आणि बाबा हेही म्हणतात की अशी क्रिया करणं अत्यंत अवघड आहे. कारण माहित नाही आपल्याला आपले कसे संस्कार आहे. म्हणून आपण चांगलंच करावं. थोडक्यात त्याचं दुसरं हे म्हणजे चांगलं केलं तर निदान आपण लायक बनू पुण्या सद्गुरूची कृपा, अवताराची कृपा आपल्यावर होण्यासाठी. किमान त्यासाठी तरी आपण चांगलंच राहिलं पाहिजे. तर इथे बाबांनी ते सांगितलंय की ज्याप्रमाणे गुण अवगुण वगैरे असेल त्या संस्काराच्या प्रकृतीप्रमाणे त्या स्थूल जगताचा अनुभव घेत असताना आत्मा स्वतः त्या वेगवेगळ्या स्थूल शरीरांशी एकरूप होत जातो. ते देह घेतो टाकतो. मी म्हणजे हा देह, पण तो देह नश्वर असतो, आत्मा मात्र शाश्वत असतो. उपमानवी अवस्थेत योनीच्या व चेतनेच्या उत्क्रांतीची प्रक्रिया निर्हेतुक असली तरी ती टिकाऊ व निरंतर असते व उत्क्रांतीच्या निम्नतर योनीत अवनत होण्याची संभाव्यता मुळीच नसते. अत्यंत महत्वाचा मुद्दा बाबा इथे सांगतात. उपमानवी योनी म्हणजे मनुष्य योनीच्या आधीचे जन्म. म्हणजे ते मग वनस्पती, कीटक, जलचर, पक्षी, प्राणी सगळे, ह्या सगळ्या योनींमध्ये पुनर्जन्म पण नसतोच. म्हणजे आता एक ग्रास हॉपर आहे तर पुन्हा तो ग्रास हॉपर होणार नाही. त्यात वेगळा प्रकार असेल, स्पेसिस असेल तर होईल. किंवा आता एक बेडूक आहे तर ते पुन्हा बेडूक होईल असं नाही. वेगळा प्रकार. मासा आहे, आता माशात अनंत प्रकारचे मासे आहेत, तो वेगळ्या प्रकारचा मासा होईल. तर तिथे पुनर्जन्म नाही पण उत्क्रांती आहे, रूप बदलतं. पण कधीही तिथे अवनत होण्याचा चान्स नसतो, धोका नसतो. म्हणजे अवनत म्हणजे खाली पडणं, मागे जाणं. म्हणजे की एखादा पक्षी आहे किंवा प्राणी आहे, समजा मांजर आहे आणि मांजर मरून परत तिचा कीटक झाला किंवा जलचर झाला किंवा पक्षी झाला किंवा धातू झाला, हे शक्य नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. मनुष्य योनीपर्यंत बाबा सांगतात की एकदा रूपांचा विकास होत तुम्ही पुढेच जाणार, मागे कधीही येणार नाही. असं माणूस मेला आणि त्याचा किडा झाला असं कधीही होणार नाही. वाघ मेला आणि त्याचं वनस्पती झालं असं कधीही होणार नाही. रूपांची विकास उत्क्रांती पुढेच जाते, मागे कधीही येत नाही. फक्त मनुष्य रूपामध्ये एक अपवाद आहे आणि ते म्हणजे चौथ्या भूमिकेमध्ये, आध्यात्मिक पथावरच्या विकासामध्ये चौथ्या भूमिकेत त्याला मिळालेल्या अनंत अमर्याद शक्तींचा जर त्याने दुरुपयोग केला, स्वार्थासाठी उपयोग केला तर आणि तरच तो पाठीमागे पाषाण योनीपर्यंत जातो. अदरवाईज पुढे गेलेला आत्मा परत मागच्या रूप विकासासाठी, कारण उत्क्रांती चेतनेची व्हायची आहे आणि काही असलं कुठल्याही रूपात तो असू दे, मग ते किडा असू दे, माकड असू दे, मुंगी असू दे, शेवटी तो कोण आहे? ईश्वर आहे. त्या रूपातला ईश्वर आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. सगळ्यात ही बाब सोपी आहे समजून घ्यायला. अवनत का होणार नाही? कारण तो ईश्वर आहे, तो पुढेच जाणार, मागे येणार नाही. जरी किड्या मुंगीच्या, वनस्पतीच्या, माकडाच्या, माणसाच्या, गाढवाच्या रूपात असला तरी तो कोण आहे? शेवटी ईश्वर आहे. तेव्हा तो मागे अवनत होण्याची काहीच संभाव्यता मुळीच नसते.
हा अत्यंत महत्वाचा मुद्दा. मानवी अवस्था. मानवी अवस्थेत जी अवस्था योनीच्या उत्क्रांतीचा अखेर व चेतनेची पूर्वप्राप्ती चिन्हांकित करते, मानवाची आध्यात्मिक प्रगती पुनर्जन्म व साक्षात्कारांच्या प्रक्रियाद्वारा ऐच्छिक असते व उपमानवी अवस्थेत अधःपतित होण्याच्या कोणत्याही धोक्यापासून चौथ्या भूमिकेच्या शक्तीच्या निंदात्मक गैरवापरामुळे होणाऱ्या अधःपतनाचा अपवाद सोडला तर ती देखील निरपवादपणे मुक्त असते. मानवी अवस्था सुद्धा मुक्त असते निरपवादपणे, जर चौथ्या भूमिकेतला अपवाद सोडला तर. आता इथे तुम्ही म्हणाल की एवढं सगळं सांगितलंय आणि तुम्ही एवढं थोडक्यात काय सांगता, तर ते एक एक वाक्याचा एक एक शब्द घेऊन मी परत एकदा त्याला सांगते की ही जी बाबा सांगतात चेतनेची उत्क्रांतीची प्रक्रिया उपमानवीमध्ये निर्हेतुक असते, त्याचा काही उद्देश वगैरे नसला तरी ती प्रक्रिया टिकाऊ असते, सतत चालणारी, निरंतर असते आणि त्याच्यात मागे येण्याची, अवनत होण्याची संभाव्यता मुळीच नसते. आता मानवी अवस्थेमध्ये, मानवी अवस्था कशी आहे? मानवी योनी ही रूपांच्या उत्क्रांतीमध्ये सगळ्यात शेवटची अवस्था आहे, जिथे चेतनेची पूर्ण प्राप्ती चिन्हांकित केली आहे, म्हणजे जिथे चेतनेचा पूर्ण विकास होतो. तिथे मानवाची आध्यात्मिक प्रगती, पुनर्जन्म, मानवाची आध्यात्मिक प्रगती आणि साक्षात्काराची प्रक्रिया बाबा म्हणतात ऐच्छिक असते. हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. उपमानवी योनीमध्ये निर्हेतुक असते, ते आपसुक होत राहतं निसर्ग नियमाने. मानवी योनीमध्ये इथे मन आहे, बुद्धी आहे, विचार आहे, भावना आहे. माझा आध्यात्मिक विकास मला करून घ्यायचा की नाही ही माझी इच्छा. एखाद्याने जर ठरवलं की मला ह्या भानगडीत पडायचंच नाही, मला ह्या जीवनामध्ये मजा येते, रस वाटतो, मला परत परत जन्मायचं, परत परत मरायचं, याच्यातही आनंद वाटतो, ह्या दुःखाचाही आनंद वाटतो आणि सुखाचाही आनंद वाटतो, मला हे सगळं भौतिक जग छान वाटतं, मला काही तुमचा देव नको, मुक्त मोक्ष नको, मुक्ती नको, असं जर त्याने म्हटलं तर त्याचं आयुष्य त्याच्या परीने चालून राहील. तो जे कर्म करेल त्याचे संस्कार निर्माण होतील. पण दुसरीकडे बाबा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, अवतार ह्या प्रकरणात आणि आणखीन 2-4 ठिकाणी बाबांनी म्हटलेले आहे की तुम्ही जाणीवपूर्वक करो किंवा अजाणतेपणे करो, प्रत्येक आत्मा हा तो जे अंतिम उद्दिष्ट आहे ईश्वर साक्षात्काराचं, त्याच दृष्टीने चाललेला असतो. आता हे कसं? त्यांनी जरी म्हटलं की नाही मला काही नको, मी एन्जॉय करणार हे वर्ल्डली लाईफ, तरीही त्यावेळेला ती त्याची मनोवृत्ती तशी त्याच्या संस्कारांमुळे झालेली असते, ती कार्यरत असते. कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या जन्मात त्याला उभं येणार त्या सगळ्या सुखदुःखाचा, त्याचा, किंवा अगदी राजा असू दे, गौतम बुद्धाचं उदाहरण आहे, त्या सगळ्या संपत्तीचा, त्या सगळ्या ऐश्वर्याचा त्याला कधी ना कधी वीट येणार. आणि जोपर्यंत त्याने आयुष्य उपभोगलेलं असतं तोपर्यंत सुद्धा न कळतपणे, जे बाबा म्हणतात त्याला इथे महत्वाचा अर्थ आहे की जे अनेक अनुभव घेऊन संस्कार गोळा करून त्यातनं त्याचं उत्क्रांत होत राहते, त्याच्या न कळत त्याच्या चेतनेची उत्क्रांती होतच असते, ती परिपक्व होतच असते. त्याला जरी तो देव मानत नसला, त्याला जरी अध्यात्मात रस नसला, तरी तो जे आयुष्य जगतो त्या आयुष्यातून, त्या अनुभवातून, त्या संस्कारातून त्याच्या उत्क्रांतीच्या, त्याच्या चेतनेला, ते चेतनेची उत्क्रांती होण्यास ते पूरक असतं सगळं वातावरण. आणि म्हणून बाबा म्हणतात की कळत न कळतपणे प्रत्येक जीव त्याच दिशेने प्रवास करत असतो. असं इथे नाही म्हटलेलं, दुसरीकडे म्हटलेलं आहे. पण इथे बाबा म्हणतात की ही साक्षात्काराची प्रक्रिया ऐच्छिक असते. उपमानवी अवस्थेमध्ये ती अवनत होत नाही, मानवी अवस्थेतही ती सुरक्षित असते, पण चौथ्या भूमिकेचा एक अपवाद सोडला तर. आता आपण पेज नंबर 274 वर आहोत. तेच आहे ईश्वराची 6वी अवस्था. आणि ईश्वराची 6वी अवस्था कोणती आहे? मनुष्य अवस्थेतील, पुनर्जन्माच्या अवस्थेतील आत्मा. एकदा परिपूर्ण चेतना प्राप्त झाली की ती नेहमीसाठी प्राप्त होते
व कधीच हरवली जात नाहीत. व हे जेव्हा- अत्यंत महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं, चेतना निर्माण केली जात नाही, ती कुठून उसनी उधारीने आणली जात नाही. तो जेव्हा परमात्मा म्हणजे अमर्याद चेतनेने जेव्हा सूक्ष्माती सूक्ष्म रूप धारण केलं, तेव्हा त्याच्या बरोबर ती उपजत चेतना आलेली आहे. रूपांद्वारे ती हळूहळू विकसित आणि पुनर्जन्मांद्वारे हळूहळू उत्क्रांत होत राहते. पण ही जी चेतना उत्क्रांत झालेली आहे, प्राप्त झालेली आहे, विकसित झालेली आहे, ती नेहमीसाठी तशीच राहते. जरी स्थूल देह टाकला गेला म्हणजे मृत्यू झाला म्हणून चेतना गेली असं होत नाही. ती जी काही विकसित झालेली उत्क्रांत झालेली चेतना आहे, ती एकदा प्राप्त झाली, विकसित झाली, उत्क्रांत झाली की ती तशीच राहते. ती कधीही हरवत नाही, संपत नाही. मृत्यू होतो तो स्थूल देहाचा, जड देहाचा होतो. चेतनेचा मृत्यू होत नाही, आत्म्याचा मृत्यू होत नाही. सॉरी. जेव्हा आत्म्याची चेतना स्वतः मानवी रूपाशी साहचर्य करते, तेव्हा चेतनेची उत्क्रांती पूर्ण होते. म्हणून एकदा आत्म्याच्या चेतनेने एका मानवी रूपाशी साहचर्य केले की प्रतिगामी पुनर्जन्म ही असंभाव्यता होते. प्रतिगामी पुनर्जन्म म्हणजे मागे जाणारा ना, मागे जाणारा. म्हणजे एकदा त्या माणसाने एका मानवी रूप घेतलं, मानवी रूपाशी मानवी योनीशी साहचर्य केलं, मनुष्याचा एकदा त्याने जन्म घेतला की तिथे सुद्धा त्याचा पुनर्जन्म पुढे प्रगतच होत राहणार. अगदी पहिलं मानवी रूप जे आहे ते मूळ रूप जे आहे, जे माकडाशी साधर्म्य आहे, असा मागे कधी तो जाणार नाही. तो परत पुनर्जन्म जरी झाला तर तो पुढचा प्रगत असणार, तो मागे कधी होणार नाही. ती असंभाव्यता असते असं बाबांनी इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि मानवी आत्म्याची चेतना मानवी रूपाशी साहचर्य करते, तेव्हा चेतनेची उत्क्रांती पूर्ण होते. हे आपण बघितलेलं आहे. एकदा आत्म्याच्या चेतनेने एका मानवी रूपाशी साहचर्य केले की ती परत उपमानवी रूपात कधी जात नाही. मानवी स्थूल शरीरात स्थूल जगताच्या परिपूर्ण चेतनेच्या विकासासह आत्मा एकाच वेळी पूर्ण विकसित सूक्ष्म व मनोदेहाशी साहचर्य करतो. परंतु जोपर्यंत चेतना स्थूल जगताशी सीमाबद्ध असते, आत्म्याशी चेतना सूक्ष्म व मनोशरीरांचा प्रत्यक्षतः उपयोग करू शकत नाही. छान आणि महत्वाचं आहे की मानवी देहामध्ये जरी चेतना परिपूर्ण विकसित झाली तरी ती कशी असते, स्थूलाची चेतना असते. त्या चेतनेने अजून सूक्ष्म जगताचा किंवा मनोजगताचा अनुभव घेतलेला नसतो. त्याच्याशी तिचा अजून एकरूपता, त्या सूक्ष्म देहाशी आणि मनोदेहाशी त्याचं एकरूपता झालेली नसते, साहचर्य झालेलं नसतं. आणि म्हणून परंतु जोपर्यंत ती मानवी चेतना स्थूल जगताशी साहचर्यित आहे, तिथे बांधली गेलेली आहे, तोपर्यंत जोपर्यंत मला स्थूल जगाचं भान आहे, स्थूल देहाचं भान आहे, तोपर्यंत मी प्रत्यक्षपणे सूक्ष्म देहाचा, प्रत्यक्षपणे हा शब्द महत्वाचा आहे, सूक्ष्म देह आणि मनोदेहाचा प्रत्यक्षपणे उपयोग करू शकत नाही. त्या दोन्हीचा आपण अप्रत्यक्षपणे उपयोग करतो. बाबा सांगतात की हे सूक्ष्म देह म्हणजे काय, प्राणशक्ती. ती काय देते, आपल्या या देहाला बल देते, उत्साह देते. त्याचा आपण अप्रत्यक्ष उपयोग करतो, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्याला सूक्ष्म शरीराची जाणीव नसते. तसंच मनोशरीराचं कार्य काय, मनाचं कार्य काय आहे, बुद्धी आणि भावना. म्हणजे त्या बुद्धी आणि भावनांच्या जोरावर आपण विचार करणं, भावना प्रदर्शित करणं हे करतो. म्हणजे आपण मनोदेहाचा सुद्धा अप्रत्यक्षपणे उपयोग करतो, पण प्रत्यक्षपणे आपण त्यांचा उपयोग करत नाही, त्याची आपल्याला जाणीव नसते. का? कारण
6व्या भूमिकेतील माणसाच्या पुनर्जन्माच्या अवस्थेतील जो ईश्वर आहे त्या आत्म्याची इथे चेतना स्थूलाची आणि मानवी चेतना असते. इथे खाली काहीतरी कार्यक्रम सुरू झालाय, तुम्हाला डिस्टर्ब होतं का मला माहित नाही, पण रेकॉर्डिंग मध्ये येऊ नये म्हणून मी जरा खिडकी थोडी उघडी आहे ती बंद करते. 1 मिनिट ना. बस का कमी झालं का आणखीन हे कमी झालं. ते इको येतो ना बऱ्याचदा, तो येऊ नये म्हणून आजकाल खिडकी बंद करत असते, थोडीशी उघडी ठेवत असते. एनिवे पुढे गांगडे सरांना विनंती आहे त्यांनी रेडी राहावं. एवढा पॅरेग्राफ झाला की थोडस आपण आत्म्याला या. आत्म्याची चेतना सूक्ष्म व मनुष्याच्या प्रत्यक्ष आत्म्याला या शरीरांची जाणीव, आत्म्याला या शरीरांची जाणीव होते व तो या शरीरांचा तदनुरूप संस्कारांचा सूक्ष्म व मनोदेहांच्या तदनुरूप अनुभवाद्वारा अनुभव घेतो. हा तेव्हाच जेव्हा पूर्ण चेतना या स्थितीत फक्त स्थूलाविषयी सचेत असते, स्वतःकडे अंतर्मुख होते व चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांती प्रक्रियेचा आरंभ होतो. जेव्हा व्यक्तिगत आत्म्याची चेतना भौतिक व स्थूल जीवाच्या विविध असंख्य संस्कारांच्या सततच्या अनुभवाने तृप्त होते व जेव्हा चेतनेने सुखदुःखांच्या द्वंद्वांमध्ये हाल अपेष्टांची आंदोलने जणू अनंत युगानुयुगे पुनर्जन्माच्या प्रक्रियेत जन्म मृत्यूच्या अस्खलित शृंखलेद्वारा अनुभवलेत, चेतनेच्या उत्क्रांती अवस्थेत संस्कारांची बंधनकारी प्रक्रिया गुंडाळण्याची प्रक्रिया वाइंडिंग प्रोसेस चेतना उत्क्रांत करण्याच्या दृष्टीने स्थूल युनीचे उच्चतर व उच्चतर प्रकार विकसित करीत क्रियाशील असते. मानवी अवस्थेत परिपूर्ण उत्क्रांत चेतना उपस्थित असते, परंतु संस्कारांची पकड शिथिल होणे सुरू होते व पुनर्जन्माच्या प्रक्रियेत दृश्यमान जन्म मृत्यूच्या अनंत शृंखलेद्वारा चेतनेचे अनुभवलेल्या सततच्या धक्क्यांमुळे हे संस्कार अगदी विरळ होतात. आता हे अर्ध पान भरून एक वाक्य आहे, ते आपण तोडून तोडून समजून घेऊ, वाचून घेऊ. तर बाबा सांगतात की हे पुनर्जन्म कशासाठी आहे, तर ही जी उत्क्रांती आहे चेतनेची, त्या चेतनेचा पूर्ण उत्क्रांत प्रगल्भ होऊन संस्कारित चेतना संस्कार विरहित होण्यासाठी, मानवी चेतना दैवी चेतना होण्यासाठी. ते कसं, तर हे जे अनेक पुनर्जन्म आहे मानवी योनीतले त्या आत्म्याचे किंवा 6व्या अवस्थेतील ईश्वराचे, मानवी अवस्थेतील ज्या अनेक पुनर्जन्म आहे त्या पुनर्जन्मांमध्ये वेगवेगळे सुख दुःख वेगवेगळे अनुभव जे आहे, अशा अनंत अनुभवांची जे साखळी आहे त्या धक्क्यांमुळे ते संस्कार शिथिल होतात, विरळ होतात आणि कधी ना कधी ह्या दुनियेदारीकडे पाठ करून तो ईश्वराकडे सन्मुख होतो आणि मग आध्यात्मिक पथावर तो आत्मा चालू पडतो. जेव्हा तो आध्यात्मिक पथावर प्रवेश करतो त्यावेळेला तो अंतर्मुख होते, किंवा आपण असं म्हणू शकतो की चेतना अंतर्मुख झाल्यावरच त्याचा आध्यात्मिक पथावर प्रवेश होतो. आपण आता सध्या बॉईज वाचत आहोत मंगळवारी, प्रेमाश्रम आणि मेहराश्रमची मुलं आहेत. त्यात बाबांनी कित्येक जणांना काय म्हटलंय किंवा मंडळींना बाबा मुलांबद्दल काय सांगतात की ह्या मुलांना मला इतक्या दिवसात पथावर आणायचंय, मार्गावर आणायचंय. मार्गावर आणायचं म्हणजे ह्या बोली भाषेत आपण जो म्हणतो की चला मार्गी लागला मुलगा, तसं नव्हे. आध्यात्मिक मार्गावर आणण्यासाठी सुद्धा त्यांना केवढे कष्ट पडत होते. जेव्हा चेतना हे संस्कार विरळ होतील, क्षीण होतील, तेव्हा चेतना अंतर्मुख होईल आणि मग तो आत्मा आध्यात्मिक पथावर चालू पडेल. एकदा तो आध्यात्मिक पथावर आला की तेव्हा स्थूलाविषयी त्याची सचेतना असतेच, पण आध्यात्मिक पथावर जेव्हा तो येतो तेव्हा चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती सुरू होते. आतमध्ये काय असतो? ईश्वर असतो.
म्हणजे त्याचं ध्यान ईश्वराकडे लागतं आणि मग तिथे त्या चेतनेचा अंतर्वर्ती उत्क्रांतीचा प्रवास सुरू होतो. जेव्हा अशा प्रकारे ह्या भौतिक आणि स्थूल जीवनाचे विविध असंख्य वेगवेगळे सुखाचे दुःखाचे अनुभव होतात आणि द्वंद्व होतात, हाल अपेष्टांचे आंदोलनं असतात आणि त्या सगळ्या संस्कारांच्या अनुभवाने जेव्हा तो आत्मा तृप्त होतो की बस भरपूर झालं, आता काही आणखी नवीन अनुभवायचं काही नाहीये, मला बस झालं, आता पहिलं तीराला जाऊ दे, असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा जे युगानुयुग पुनर्जन्माच्या प्रक्रियेत साखळीमध्ये त्याने असंख्य जन्ममृत्यू अनुभवलेत, त्या असंख्य साखळीद्वारा जे काही त्यांनी अत्यंत युगानुयुग अनुभव घेतलेले आहेत, युगानुयुग त्या सगळ्या अनुभवांद्वारे ही जी चेतनेची उत्क्रांत अवस्था आहे ती प्राप्त होऊन संस्कारांची जी बंधनकारी प्रक्रिया आहे, आता इथे संस्कार फक्त उकलले जात नाहीत, ते गुंडाळायची प्रक्रिया सुरू होते, ते संपवायची प्रक्रिया सुरू होते आणि तिथे ते संस्कार गुंडाळले जाऊन चेतना अजून उत्क्रांत होण्याच्या दृष्टीने ही आत्मा अजून उच्च अशा प्रकारचे देह धारण करून विकसित होत जाऊन क्रियाशील अशीच तिथे होते चेतना. आणि मग मानवी अवस्थेत ती जेव्हा पूर्ण उत्क्रांत झालेली चेतना असते तिथे तिची संस्कारांची पकड ढिल्ली व्हायला लागते जेव्हा ती अंतर्वर्ती होते आणि मग त्याला पुढे तो सूक्ष्मदेह आणि मनोदेहांचा हळूहळू जाणीव यायला लागते. ते आपण आता पुढच्या अवस्थेत बघणार. ही ईश्वराची 6वी अवस्था. कोणती? माणसाच्या अवस्थेतील पुनर्जन्माच्या अवस्थेतील मानवी आत्मा ही ईश्वराची 6वी अवस्था. आता एक 5 मिनिट जर गांगडे सर आपल्याला देत असतील तर आपण थोडं त्यांच्याकडून पण ऐकू आणि मग आपण लगेच अवस्था 7 जी आहे. आता ही ईश्वराची कोणती अवस्था असेल? सगळे बाबा प्रेमी परिवारातले लोक लगेच सांगू शकतील की मानवी योनी झाली, आता भूमिकेमधला जो आत्मा आहे आध्यात्मिक मार्गावर तो आला. मग आध्यात्मिक मार्गावरचा आणि भूमिकांमधला 1 ते 7 भूमिकांमधला असा उच्च स्थितीतील आत्मा ही ईश्वराची 7वी अवस्था आहे. ती आपण लगेच आता सुरुवात करूया. तत्पूर्वी गांगडे सर आहेत का? जय बाबा सर. जय बाबा, जय बाबा, जय मेर बाबा. सर, हे जे आहे की संस्कार बाबांनी वेळोवेळी इथे सांगितलं होतं की आधीच्या याच्यातले पूर्ण संपले की इथे मानवी आणि उपमानवीतील त्याबद्दल थोडस तुम्हाला जे उमजलंय ते आमच्याशी शेअर करा. जय बाबा. जय मेर बाबा. जे गॉड स्पीक्स मध्ये लिहिलंय ते पहिले एक्झॅक्टली वाचतो. 1 मिनिट. हा 1 मिनिट. तुम्हाला व्हिडिओ ऑन करता येईल का? जरा बरं पडतं म्हणजे जे रेकॉर्डिंग नंतर बघतात, इफ इट इज पॉसिबल. नाही, मी ऑडिओतूनच बोलतो. ठीक. ओके. काय जय बाबा. जो पॅरेग्राफ आपण म्हणताय त्याच्या संबंधी मी जो इंग्लिश मधला आहे गॉड स्पीक्सचा तो वाचतो पहिले. इन शॉर्ट, in state 6 of God as human soul in the state of reincarnation, the soul has developed full consciousness in human form, and therefore there is no need for any further evolution of the gross form. The evolution of gross consciousness thus comes to an end with the attainment of the human form, and to experience the impressions, sanskars, cultivated in the human and the subhuman forms, the soul has to incarnate again and again into the human form. याच्यावर मागे असेच आम्ही पण विचारले होते प्रश्न. तर तुम्ही जे म्हणाल ते पण बाबांनी आधी सांगितलंय की पूर्ण ॲनिमल फॉर्मचे संस्कार गेल्यानंतरच नेक्स्ट ह्युमन फॉर्म मिळतो. पण त्याच्यामध्ये चर्चा करताना काही व्यक्तींनी ज्यांचा अभ्यास आहे त्यामुळे की लस्ट आहे, अँगर आहे, याचे फार प्राण्यांचे डीप रुटेड संस्कार असतात आणि हे सब ह्युमन म्हणजे पर्टिक्युलरली प्राण्यांच्या बाबतीत जे हायर प्राणी आहेत हे लस्ट झाले, अँगर झाले,
ह्याचे जे संस्कार डीप रूटेड असतात ते काही फॉर्म मध्ये शिल्लक राहतात. ह्युमन फॉर्म मध्ये सुद्धा, म्हणजे ह्युमन याच्यामध्ये येतात ते. आणि मग ते जे राहिलेले संस्कार आहे, म्हणून बाबांनी असं काही चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सब ह्युमन फॉर्म, पर्टिक्युलर अॅनिमल फॉर्मचे हे काही संस्कार जे आहेत, डीप रूटेड संस्कार असे शब्द वापरले होते डिस्कशन करताना. तर हे ह्युमन मध्ये येऊ शकतात, म्हणजे येतात. जे डीप रूटेड आहे पर्टिक्युलर, त्यांनी त्यावेळेस लस्ट आणि अँगर या दोन विषयी असं डिस्कशन करताना काही व्यक्तीशी ते बोलले होते. तसं स्पेसिफिक बाबांनी म्हटलं होतं की पूर्ण अॅनिमलचे संस्कार ड्रॉप केल्यानंतर ह्युमन फॉर्म मिळतो, हे तर अगदी बाबांनी सांगितलेच आहे. पण हा मुद्दा पण इथे आहे कारण याच्यात बाबांचे शब्द असल्यामुळे अँड टू एक्सपिरियन्स द इम्प्रेशन्स, म्हणजे संस्कार कल्टिवेटेड इन द ह्युमन अँड द सब ह्युमन फॉर्म, द सोल हॅज टू इन्कार्नेट अगेन अँड अगेन इन टू ह्युमन फॉर्म. मला असं वाटतं कदाचित हे डीप रुटेड काही जे संस्कार आहे, मी जे तुम्हाला सांगितलं लस्ट अँगरचे, ह्याचे काही स्ट्रेसेस शिल्लक राहू शकतात आणि ते ह्युमन बिईंग मध्ये येऊ शकतात, असं एक मला वाटतं या याच्यावरून. जय मेरबावते. जय बाबा सर. अत्यंत सुंदर, खूप छान सांगितलं. अभिनंदन आणि थँक्यू. हे अगदी क्लिअर आहे हे जे गोष्ट आहे. येस, थँक्यू दिवाकर, धन्यवाद भाऊ. की जे सब ह्युमन मध्ये मेनली प्राण्यांचं आहे आणि दुसरीकडे कुठेतरी हा संदर्भ आला होता की खूप डीप रूटेड, जसं राईट शब्द तुम्ही यूज केला की अगदी सखोल रुतलेले काहीतरी असतात आणि ते संस्कार अत्यंत डार्क असतात की जे सहजासहजी संपत नाहीत, क्षीण होत नाही. आणि ते उपमानवीमध्ये प्राण्यांचं जे तुम्ही अगदी परफेक्ट उदाहरण दिलं की जलचरांमध्ये, पक्ष्यांमध्ये हे फार नसतं. पण जसं आपण श्वापद वगैरे हिंस्त्र प्राणी म्हणतो, वाघ आहे, सिंह आहे किंवा इतर, की जे म्हणजे शाकाहारी नाहीत विशेष करून, की जे दुसऱ्या जीवांवर उपजीविका करतात. आणि तिथे तसंच जसं सरांनी सांगितलं लस्ट आणि अँगर, क्रोध, काम आणि क्रोध, हे अत्यंत लवकर नष्ट न होणारे, विरळ न होणारे संस्कार, ज्यांचा रंग लाल असतो असं बाबांनी सांगितलेलं आहे. आणि ते काही ट्रेसेस त्याचे शिल्लक असतील म्हणून तर इतके पुनर्जन्म. समजा अगदी बाबांनी मागे एका ठिकाणी उदाहरण दिलं होतं की अगदी विरळात विरळ काही अपवादात्मक स्थितीत काही मोजके जे जीव आहे त्यांना अगदी 1 किंवा 2 किंवा थोड्या जन्मानंतर लगेच साक्षात्कार मिळतो. तर तेवढे अपवाद सोडले तर बाकीमध्ये हे डीप रूटेड संस्कार राहत असतील आणि म्हणूनच ते अनंत जन्मांच्या साखळ्या निर्माण होत असतील. थँक्यू सर. मला वाटतं आता याच्यावरती काही कुणाला शंका नसावी. काफी क्लिअर हो गया, पुष्कळ स्पष्ट सरांनी केलेलं आहे. तेव्हा आता आपण पुढे जाऊया. 7वी अवस्था ईश्वराची. ईश्वर आध्यात्मिक उन्नत अवस्थेतील आत्मा. अवस्था 7, ईश्वर आध्यात्मिक उन्नत अवस्थेतील आत्मा. स्थूल जगतात स्थूल इंद्रिय जीवनांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आत्म्याची चेतना स्थूल शरीरावर व त्याच्या स्थूल सभोवतालच्या वातावरणावर केंद्रित होण्याऐवजी आत्म्याच्या स्वकडे आकृष्ट होते. अनेक जन्म मृत्यूनंतर स्थूल सचेत मानवी आत्मा सरते शेवटी अनिवार्यतः अशा प्रक्रियेकडे आकृष्ट होतो की ज्यामुळे मनुष्य अंतिमतः मानवी देहात ईश्वर साक्षात्काराकडे अग्रेसर होईल. जसं आपण मागाशी बघितलं की जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी प्रत्येक आत्म्याचं बाबा सांगतात हे अंतिम उद्दिष्ट हेच आहे की ईश्वर साक्षात्कार. आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी की हा जो स्थूल जगतामध्ये प्रदीर्घ मोठा संघर्ष करावा लागतो, स्थूल इंद्रियांच्या द्वारे जीवनात मध्ये मोठा संघर्ष करावा लागतो. आणि अशा प्रकारे जी आत्म्याची स्थूल चेतना आहे ती स्थूल शरीरावरून, स्थूल स्वभावावरून, ह्या स्थूल मायावी जगतापासून तिकडे केंद्रित होण्याऐवजी आपोआपच, ज्याला बाबांनी टर्निंग द माइंड म्हटलेलं आहे, किंवा ज्याला टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी एक सुंदर प्रकरण आहे आणि उदाहरणादाखल बाबांनी एक्सपेरिमेंटनी ते करून दाखवलं की सामान्यतः सगळ्या जगाचं लक्ष असं ईश्वराकडे पाठ, जसा आता हा फोटो मागे आहे तर ईश्वराकडे पाठ असते आणि दुनियादारीकडे तोंड असतं आपलं. तर बाबा तिथे वळून दाखवतात की ईश्वराकडे तोंड केलं पाहिजे, त्याला त्या 5 पायऱ्या आणि उंबरा आणि आत
खुंटीला टांगलेले 3 कपडे हे उदाहरण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी हे सुंदर उदाहरण म्हणजे एक्सपेरिमेंट केला. त्या खोलीतनं बाबा सगळ्यांना बाहेर घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की आता समोर काय दिसतंय, हे दिसतंय, डोंगर दिसतोय, रस्ता दिसतोय, चपला दिसतंय, दुनिया दिसते. आता बाबा म्हणे काय मागे जो आहे ती खोली दिसते, त्यातलं काही दिसतंय नाही. तर मग बाबाने टर्न युअर असं सांगितलं आणि मग सगळ्यांनी खोलीकडे तोंड घेतलं. आता काय दिसतंय, तर आता उंबरा दिसतोय, आता भिंत दिसते, आता खुंटी दिसते, 3 कपडे दिसतात. मग बाबांनी त्यांना सांगितलं असं आत या. बाबा या आत गेले. असं ते आहे की टर्निंग द माइंड, दुनियादारीकडे पाठ करायची आणि ईश्वराकडे सन्मुख व्हायचं. आणि कशासाठी की त्यावेळेला स्वकडे ईश्वराकडे लक्ष गेलं पाहिजे. केंद्रस्थानी ईश्वर पाहिजे. The God should be the prime business, not the secondary business. सगळं काही करून सवरून वेळ मिळाला तर थोडंफार ऐकलं असं नाही. मुख्य महत्व त्याला द्यायला पाहिजे. बाकी सगळं करायचं पण प्राईम इम्पॉर्टन्स, प्रायोरिटी ईश्वराला द्यायला पाहिजे. दॅट इज टर्निंग द माइंड. तर इथे ते बाबांनी सांगितलं की स्थूल भोवतावरचं वातावरण आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वकडे. आता स्व म्हणजे रिअल आय, म्हणजे ईश्वरत्वाकडे त्याचं लक्ष आकृष्ट होतं. आणि मग असे अनंत जन्म मृत्यूच्या अनुभवावरून स्थूल सचेत संस्कार चेतित चेतना असलेला मानवी जो आत्मा आहे सरते शेवटी अनिवार्य अट्टळपणे हे प्रत्येकाच्या बाबतीत आज नाही उद्या होणारच. बाबांनी एका ठिकाणी हे पण सांगितलंय की अनेक अवतार कालानंतर तुम्हाला ते मिळणारच आहे. पण जे अनेक अवतार कालानंतर तुम्ही प्राप्त करणार आहात ते आत्ता ह्या अवतार कालात का नाही, असा बाबांनी वाय नॉट नाऊ असा प्रश्न तिथे विचारलेला आहे बाबांनी. आठवत असेल तुम्हा सगळ्यांना, ते आपण वाचलेलं आहे. तर अशा पद्धतीने शेवटी तो आत्मा सगळं हे करून करून भागला आणि देवपूजेला लागला अशी आपल्याकडे म्हण आहे. तर भरपूर झालेलं आहे. कधीतरी समाधान मानून हे सगळ्याला आपण थांबा आता पुरे झालं बस झालं म्हणायला पाहिजे आणि ईश्वराकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या केंद्रस्थानी ईश्वर पाहिजे. त्याप्रमाणे तो आत्मा हे सगळ्यानंतर थकतो आणि ह्या स्वकडे रिअल आयकडे आकृष्ट होतो की ज्यामुळे शेवटी अंततः अशा पद्धतीने जर त्याने स्वकडे रिअल आयकडे लक्ष दिलं तर शेवटी या मनुष्य देहामध्येच त्याला ईश्वरी साक्षात्काराकडे तो अग्रेसर होईल, पुढे जाईल. म्हणून आत्म्याची चेतना स्थूल इंद्रियांच्या जगतापासून माघारी जाण्यासाठी प्रारंभ करते व आता ती आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी तयार होते. अशा प्रकारे आत्मा आध्यात्मिक दृष्ट्या सूक्ष्म व मनोभाव भुवनांद्वारा प्रगत होत आहे असे म्हटले जाते. आता ही जी मानवी चेतना आहे, संस्कारित चेतना आहे, हळूहळू ती स्वतःच्या इंद्रियांपासून जगापासून माघारी जायला लागते. आता जातो माघारा, तुकारामांचा आहे ना अभंग कैकनाथांचा, आता जातो माघारा. तर ती चेतना माघारी जायला लागते. आता माघारी म्हणजे स्वगृही, स्वगृही म्हणजे ईश्वराकडे. अशा प्रकारे ती आत्मानुवर्ती जी चेतनेची उत्क्रांती व्हायला लागते. त्या प्रक्रियेसाठी ती चेतना तयार होते आणि आध्यात्मिक दृष्ट्या ती सूक्ष्म आणि मनोभुवनांद्वारा प्रगत होत आहे असे म्हटले जाते. म्हणजे 1 ते 4 भूमिका ह्या सूक्ष्म जगतात येतात आणि 5 आणि 6 मनोजगतामध्ये येते. आत्म्याच्या आत्मानुवृत्ती उत्क्रमित होणाऱ्या चेतनेचे सूक्ष्म भुवन किंवा सूक्ष्म जगत हे पहिल्या 3 भूमिकांचे क्षेत्र आहे. चौथी भूमिका ही सूक्ष्म भुवन व मनोभुवनांच्या मधोमध स्थित आहे व मनोभुवनात 5व्या व 6व्या भूमिका समाविष्ट आहेत. आता आपण ह्या सगळ्या भूमिकांचा प्रवास संपूर्ण बारकाईने भरपूर बघितला. अगदी आलेख काढून, आकृत्या काढून, रंगीबेरंगी आकृत्या काढून आपण स्थूल जगत, सूक्ष्म जगत, मनोजगत, पहिली कुठली भूमिका उंबऱ्यावर आहे, कोणी जॉईंटवर आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. तुम्हाला ते आठवतही असेल. तर इथे थोडक्यात इथे बाबांनी उल्लेख केला म्हणून आपणही परत त्याचा आढावा घेऊ की अशा प्रकारे जी आत्मानुवर्ती उत्क्रांती झालेली आहे चेतनेची, मग ती स्थूल भुवन सोडून सूक्ष्म आणि सूक्ष्म भुवन किंवा सूक्ष्म जगत. आता पहिली भूमिका जी आहे ती स्थूल आणि सूक्ष्म जगाच्या
पायरीवर आहे, उंबऱ्यावर आहे. तिथे चेतना कशी असते? काही स्थूलाची आहे, काही सूक्ष्माची असते. ती येते जाते सूक्ष्माची चेतना असं तिथे म्हटलेलं आहे बाबांनी. मग दुसरी तिसरी भूमिका ह्या पूर्णपणे सूक्ष्म जगतात आहेत. आणि चौथी भूमिका ही सूक्ष्म जगत आणि मनोजगताच्या उंबरठ्यावर आहे, दहलीज, की जी धोकादायक आहे, की जिथे त्याला स्थूलाचं भान बिलकुल नाहीये, त्याला सूक्ष्माचं भान आहे, पण मनोजगतातल्या मनाचं संपूर्ण जे अस्तित्व आहे त्याने बघून तो भांबावलेला आहे. अशी ती चौथी भूमिका आहे. आणि पाचवी आणि सहावी भूमिका ही पूर्णपणे मनोजगतामध्ये आहे. तिथे त्या आत्म्याला फक्त मनोदेहाचं भान असतं, त्याला स्थूलाचं आणि सूक्ष्माचं भान नसतं. बऱ्याचदा लोक अटकळ लावतात की कोण कोणत्या भूमिकेवर आहे, किंवा कोण किती प्रगत आहे, किंवा कुठल्या मंडळी कुठल्या भूमिकेत. हा प्रयास करू नये, कारण त्यांना एकच उत्तर आहे माझं. जर कुणाचा हा भ्रम असेल की मी चौथ्या भूमिकेत आहे किंवा फलाना पाचव्या भूमिकेत आहे, त्यांनी हे विचार करायचा की स्थूल जगताचं त्याचं भान आहे का सुटले. एवढी एकच परीक्षा पुरी आहे की कोणी भूमिकांमध्ये गेले की नाही गेला. आणि ते कॅल्क्युलेशनची गरज नाही. आपण भले, बाबा भले, त्यांचं प्रेम भलं आणि त्यांचं स्मरण भलं, याच्याशिवाय दुसरा कशाचाही विचार आणि मागणंही नसावं. ईश्वराच्या सातव्या अवस्थेत आध्यात्मिक मार्गावरील यात्रेची प्रगती व सूक्ष्म मनोगुणाद्वारा अंतर्निहित असते. जितकी अधिकतर प्रगती तितकीच आत्म्याची अधिकतर आत्मानुभूती उत्क्रांती. जेवढा अभ्यास अधिक तेवढे मार्ग अधिक, तेवढं ज्ञान अधिक, तेवढा स्मार्टनेस, आत्मविश्वास अधिक. तसंच इथे जितकी चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती अधिक, तितकी त्याची आध्यात्मिक मार्गावरची प्रगती अधिक. सातवी अवस्था जी एंड ऑफ द जर्नी आहे. एंड ऑफ द जर्नी म्हणता येणार नाही, पण जी अंतिम ध्येयासाठीची ही सातवी अवस्था आहे, एक लँडमार्क आहे. तिथे आध्यात्मिक मार्गावरचा जो यात्री आहे, साधक आहे, त्याच्या आध्यात्मिक सातव्या अवस्थेत आध्यात्मिक मार्गाला यात्रेची प्रगती सूक्ष्म आणि मनोभुवनांद्वारा अंतर्निहित असते. म्हणजे तिथून सूक्ष्म जगत आणि मनोजगत ह्याच्यामधली जी त्याची प्रगती आहे ती पण त्याच्यात समाविष्ट असते. तिथे तो जेवढी प्रगती करेल, मग सातव्या भूमिकेच्या 7th प्लेनचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत, ए आणि बी, 1 आणि 2, की जे आपण चेतनेची उत्क्रांती प्रकरणामध्ये समजावून घेतलेले आहेत गॉड स्पीक्स मध्ये. सातव्या भूमिकेची सातव्या भूमिकेची पहिली अवस्था जी आहे त्याला फना म्हणतात सुफी भाषेत, किंवा वेदांतामध्ये ज्याला निर्वाण अवस्था म्हणतात. आणि सातव्या भूमिकेची दुसरी अवस्था जी आहे, उप अवस्था किंवा बी अवस्था, त्याला निर्विकल्प म्हणतात वेदांतामध्ये, आणि सुफिझम मध्ये फना फिला म्हणतात. की फना हे म्हणजे एक निर्वात पोकळी आहे, पण इमिजिएटली त्या निर्वात पोकळी, फना इज फॉलोड बाय इमिजिएटली बाय फनाफिला. फनाफिला म्हणजे मी ईश्वर आहे हा अनुभव. ही अवस्था जी आहे, जाणीव जी आहे मी ईश्वर आहे, ती जाणीव लगेच त्या पोकळीला भरून काढते आणि मग ती फनाफिलामध्ये तब्दील होते. जेव्हा आत्मा सूक्ष्म शरीराद्वारा सूक्ष्म भुवनाविषयी सचेत होतो, तो त्याचे तादात्म्य सूक्ष्म शरीराशी करतो. व जेव्हा तो मन शरीराद्वारा मनोभुवनाविषयी सचेत होतो, तेव्हा तो त्याचे तादात्म्य मन शरीराशी करतो. ज्याप्रमाणे त्याने जेव्हा तो स्थूल शरीराद्वारा स्थूल भुवनाविषयी सचेत होता, स्थूल शरीराशी तादात्म्य केले होते. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण आता स्थूल जगात आहोत, मायेच्या जगात आहोत. आपण स्थूल जगताशी एकरूप आहोत. कशा मार्फत? आपल्या स्थूल शरीराद्वारे आपण या स्थूल शरीराचा, स्थूल जगताचा अनुभव घेतो. स्थूलाचा अनुभव स्थूल शरीराद्वारे घेतो. त्याचप्रमाणे 1 ते 4 भूमिकांमधले यात्री सूक्ष्म जगताचा अनुभव सूक्ष्म शरीराद्वारे घेतात. 5व्या आणि 6व्या भूमिकेतले पीर आणि वली मनोजगताचा अनुभव मनोदेहाद्वारे घेतात.
मनोदेहामध्ये असताना, मनोजगतात असताना त्यांचे संस्कार मनोसंस्कार असतात. सूक्ष्म जगतात असताना त्यांचे संस्कार सूक्ष्म संस्कार असतात. सूक्ष्म जगतात असताना आता आपण स्थूल जगात आहोत, बरोबर. आपण काय म्हणतो? मी म्हणजे हा देह. त्याच म्हणजे आपण या देहाशी तादात्म्य आहोत, एकरूप आहोत. त्याचप्रमाणे जेव्हा अंतर्वर्ती प्रवास सुरू होऊन आध्यात्मिक मार्गावरनं भूमिकांमध्ये तो आत्मा जातो, त्यावेळेला तो आत्मा जेव्हा सूक्ष्म जगतात पूर्णपणे असतो, दुसरी तिसरी भूमिकेमध्ये, तेव्हा तो आत्मा समजतो मी म्हणजे हा सूक्ष्म देह. तिथे त्याचं स्थूलाचं भान जातं. आपल्या सूक्ष्म देहाशीच तो एक रूप होतो, तादात्म्य पावतो. त्याचप्रमाणे जेव्हा तो साधक 5व्या आणि 6व्या भूमिकेत म्हणजे मनोजगतात जातो, तेव्हा तो काय म्हणतो? मी म्हणजे हे मन. त्या मनालाच तो स्वतः समजतो, त्या मनाशीच एक रूप होतो, त्या मनाशीच तादात्म्य पावतो. तिथे त्याचं स्थूलाचं आणि सूक्ष्माचं भान गेलेलं असतं. त्याला स्थूल जगताचंही भान नसतं, स्थूल देहाचंही भान नसतं, सूक्ष्म देहाचंही भान नसतं, सूक्ष्म जगताचंही भान नसतो. तो केवळ मनोजगतात लिप्त असतो आणि मी म्हणजे हे मन. त्या अवस्थेत तो किती काळ राहील, किती युग राहील, याला काही मर्यादा नाही. ते कोणीही सांगू शकत नाही. म्हणून कुठल्याही अवस्थेत जास्त लिप्त न होता, त्याचा मोह न बाळगता पुढे पुढे सरकत राहायचं. या भुवनाद्वारा आत्म्याची आध्यात्मिक प्रगती कल्पनेचे एक क्षेत्र बाजूला सारून अधिक कल्पनेचा अधिक चांगला उच्चतम स्तर तेथे थेट पहिल्या भूमिकेपासून चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांत होणाऱ्या 6व्या भूमिकेपर्यंत स्थित करण्यात आहे. 7व्या भूमिकेत आत्मानुवर्ती उत्क्रांतीची प्रक्रिया पूर्ण होते, कल्पनेचा शेवट होतो व सत्याचा साक्षात्कार होतो व तदनंतर ती एक कल्पना राहत नाही. हा संपूर्ण प्रवास बाबांनी 4 सेंटेन्स मध्ये दिला की आता आध्यात्मिक प्रगती मग आत्मा काय करतो? एक एक क्षेत्र बाजूला सरतो, वरती वरती उच्च उच्च अवस्था प्राप्त करत जातो. ही पण कल्पना आहे. आणि 1 ते 7 भुवन ही पण कल्पना आहे, कारण तेही मायेच्या साम्राज्यात आहे, द्वंद्वाच्या द्वैताच्या साम्राज्यात आहे. तोही भास आहे, हाही भ्रम आहे, तोही भ्रम आहे. पण तो भ्रम उपकारक का आहे? कारण तो अंतिम लक्ष्यापर्यंत घेऊन जातो, तिथपर्यंतच त्याचा उपयोग. त्यानंतर त्याला उपयोग नाही, कारण तोही मायेच्या साम्राज्यात आहे. तर दुसऱ्या भाषेत बाबांनी हे सांगितलं की ही जी कल्पना आहे, हे विश्व ही आपली कल्पना आहे. तर ह्या कल्पनेपासून अधिक उच्च कल्पनेकडे आपण जातो, म्हणजे सूक्ष्माची कल्पना करतो, अधिक उच्च म्हणजे मनोजगताची कल्पना करतो. आणि अशा प्रकारे पहिल्या भूमिकेपासून ही चेतना आत्मानुवर्ती उत्क्रांत होत होत अधिक उच्च कल्पनांचा विचार करते आणि शेवटी 6व्या भूमिकेपर्यंत स्थित होते. आणि 6व्या भूमिकेमध्ये ही कल्पना आहे, तिथे तो ईश्वराला प्रत्यक्ष समोरासमोर भोगतो. पण तो म्हणतो मी वेगळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे. आणि ईश्वराशी मिलन होण्यासाठी किंवा ईश्वराबद्दलचं प्रेम 6व्या भूमिकेमध्ये अतिउच्च अवस्थेत असतं, कारण तो तिथे प्रत्यक्ष ईश्वराला बघतो. त्याच्यासाठी ईश्वराशी मिलन ह्याशिवाय दुसरं काहीही ध्येय उद्देश जीवनात राहत नाही. म्हणून तिथे ईश्वराबद्दलचं प्रेम अतिउच्च अवस्थेमध्ये असतं. म्हणून त्याला सुफिझम मध्ये त्याविषयीचा एक शब्द आहे, आलम ए जागृती, म्हणजे प्रेमाचं विश्व असं त्याला शब्द आहे. आणि तिथे 7व्या भूमिकेमध्ये मात्र ही जी चेतनेची आत्मानुवर्ती प्रक्रिया होती उत्क्रांतीची, ती पूर्ण होते. चेतनेची प्रक्रिया कुठून सुरू झाली? 4थ्या भूमिकेतला देहधारी सूक्ष्म देहधारी आत्मा ईश्वराचा सूक्ष्माती सूक्ष्म देह तिथे धारण केला त्याने. तिथं त्याची चेतना अतिपरिमित अगदी मर्यादित होती. ती हळूहळू उत्क्रांत होत मनुष्य योनीमध्ये चेतनेचा विकास पूर्ण झाला, रूपाची उत्क्रांती थांबली. आता माणसाच्या पुनर्जन्मातून चेतनेची उत्क्रांती सुरू झाली. आता माणसाच्या पुनर्जन्मात चेतनेची उत्क्रांती होत होत शेवटी सगळ्याचा उबग आल्यावर तो आत्मा म्हणतो की आता आत्मानुवर्ती उत्क्रांती त्याची सुरू होते.
पण ही जी आत्मानुवर्ती चेतनेची उत्क्रांती सुरू झाली, परिपक्वता, प्रगल्भता जी आहे ती 7व्या भूमिकेत पूर्ण होते. का? तिथे जी चेतना आहे ती संस्कारांपासून मुक्त होते. तिथे ती चेतना आता मानवी चेतना न राहता ती दैवी चेतना होते. आणि ती दैवी चेतना होते म्हणून तिच्या उत्क्रांतीचा अंतर्वर्ती प्रवास तिथे थांबतो. ती प्रक्रिया, अंतर्वर्ती उत्क्रांतीची चेतनेची प्रक्रिया 7व्या भूमिकेत पूर्ण होते. तिथे कल्पनेचा शेवट होतो. द्वंद्वाचं साम्राज्य संपतं. द्वैत जात आणि मी म्हणजे ईश्वर हा भाव प्रस्थापित होतो. म्हणजेच तिथे अद्वैत भाव येतो. म्हणजेच मायेचा, कल्पनेचा शेवट होतो. तिथे सत्याचा साक्षात्कार होतो. सत्य म्हणजेच ईश्वर, म्हणजेच ईश्वराचा साक्षात्कार होतो. म्हणजेच गॉड रिअलायझेशन होतो. म्हणजेच त्याला कळतं की अरे मी तर ईश्वर होतो, मी ईश्वर आहे आणि मी ईश्वर राहणार. आणि त्याला त्याचे सगळे पहिले जन्म दिसतात, प्रक्रिया दिसते, पुनर्जन्म दिसतात त्या ईश्वराच्या स्थितीला. ही कोणती स्थिती आहे ईश्वराची? 7वी स्थिती. त्या आत्म्याला, जो 7व्या भूमिकेतल्या आत्म्याला, म्हणजेच ईश्वराची ती अवस्था आहे 7व्या भूमिकेत ईश्वराची 7वी अवस्था. त्याला कळतं की अरे मी ईश्वर होतो, ईश्वर आहे आणि ईश्वर राहणार. हे सगळे जे माझे जन्म वगैरे मी बघत होतो, मी किती लिप्त होतो, मी स्वतःलाच अमुक समजत होतो, तमुक समजत होतो, प्रसिद्धीच्या एवढ्या मागे होतो, काय एवढं संपत्तीच्या लोभ होता, पण मी तर ईश्वर होतो. हे सगळं स्वप्न होतं. मी एक स्वप्न पाहत होतो आणि आता मी त्या स्वप्नाच्या बाहेर आहे, असं त्याला, बाहेर आलोय असं त्याला, म्हणजे आपण स्वप्नातून जागा झाल्यावर कसं आपल्याला वाटतं तसं ईश्वर साक्षात्कारानंतर त्या आत्म्याला साक्षात्कार होतो. आणि मग ती कल्पना राहत नाही, त्याच्या कल्पनेचा, मायेचा शेवट होतो. तर आता आज आपण इथे थांबतोय कारण 1च मिनिट राहिलाय प्रार्थनेला. प्रेयर टाइम. येस, कोण घेते आज प्रेयर? ज्याला कुणाला आज प्रेयर करायची पटकन सुरू करा लगेच. निर्मला गहरवार, तुम्ही प्रेयर म्हणणार की आरती? जय बाबा. हा बोलती क्या आरती? हाँ, निर्मला गहरवार बोल रही हूँ. हा, तो आरती म्हणा तुम्ही. जय बाबा. बरं, जय बाबा. हा, दिवाकर जुन्नेवार भाऊ, तुम्ही प्रार्थना म्हणता का? जय बाबा. जुन्नेवार भाऊ म्हणू का? म्हणू? हा, बरोबर 7 वाजता प्रार्थना सुरू कराल आणि मग निर्मला घरवार ताई आरती म्हणतील. बरं, ठीक आहे. ओके मॅम. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. सुरू कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार, सबके राखनहार और सबकी रक्षा करने वाले, तुम्हारा कोई आदि नहीं और न तुम्हारा कोई अंत है. तुम अद्वैत हो, तुम तुलना से परे हो और तुम्हारा पार कोई नहीं पा सकता है. तुम्हारा कोई रंग और रूप नहीं है. तुम आविर्भाव से रहित हो और तुम अतीत हो. तुम अपार हो और अगाध हो, कल्पना और धारणा से परे हो, शाश्वत और अनश्वर हो. तुम अखंड हो और दिव्य नेत्रों के सिवाय और किसी भी प्रकार से तुम्हें कोई नहीं देख सकता है. तुम्हारा अस्तित्व सदैव था, तुम सदैव रहते हो और तुम सदैव रहोगे. तुम सर्वत्र हो, तुम हर वस्तु में हो और हर वस्तु हर जगह से परे तथा हर वस्तु से परे भी हो. तुम आकाश में हो और पाताल में हो. तुम व्यक्त हो और अव्यक्त हो. तुम सब लोगों पर हो और समस्त लोगों से परे भी हो. तुम तीनों गुणों में हो और तीनों गुणों से परे भी हो. तुम अगोचर हो और स्वतंत्र हो. तुम सृष्टि के रचने वाले हो, स्वामियों के स्वामी हो, समस्त मनों और हृदयों के ज्ञाता हो. तुम सर्वशक्तिमान हो और सर्वव्यापी हो.
तुम अनंत ज्ञान हो, अनंत शक्ति हो और अनंत अनंत हो। तुम ज्ञान के महासागर हो, सर्वज्ञ हो, अनंत ज्ञान रखने वाले हो। तुम भूत, वर्तमान और भविष्य के ज्ञाता हो और तुम स्वयं ज्ञान हो। तुम पूर्ण दयामय हो और सतत पर हितकारी हो और तुम आत्माओं की आत्मा हो और अनंत गुणों से संपन्न एक परमात्मा। तुम सत्य, ज्ञान और परमानंद की त्रिमूर्ति हो। तुम सत्य के मूल हो, प्रेम के महासागर हो। तुम सनातन सत्ता हो, ऊंचों में सबसे ऊंचे हो। तुम प्रभु और परमेश्वर हो। तुम परब्रह्म हो और परात्पर परब्रह्म भी हो। तुम परब्रह्म परमात्मा हो, आत्मा हो, अल्लाह हो, इलाही हो, यजदान हो और मज हो और प्रियतम ईश्वर हो। तुम्हारा नाम इज्जत अर्थात एकमेव पूजनीय है। हे असीम दया के निधि प्रभुराज, हम अपने सब पापों के लिए पश्चाताप करते हैं और हर एक विचार के लिए जो असत्य, अनुचित या गंदा था, हर एक बोले हुए शब्द के लिए जिसे बोलना हमें उचित न था और हर एक कर्म के लिए जिसे करना हमें उचित न था। स्वार्थ से प्रेरित हर एक कर्म, शब्द तथा विचार के लिए तथा द्वेष प्रेरित हर एक कर्म, शब्द और विचार के लिए हम पश्चाताप करते हैं। विशेषकर हर एक कामुक विचार तथा क्रिया के लिए, ऐसे हर एक वचन के लिए जिसको हमने पूरा नहीं किया, सब असत्य वचनों के लिए और सभी निंदा, पाखंड, दंभ या लोगों के पीछे उनके दोष बताने के लिए हम अनुताप करते हैं। और खासकर दूसरों का नाश करने वाले हर एक कर्म के लिए, दूसरों को दुख देने वाले हर एक शब्द तथा कर्म के लिए तथा दूसरों पर दुख गिरने की इच्छा करने के लिए हम अनुताप करते हैं। हे प्रभुराज, आप हम पर असीम दया करके हमारे किए हुए पापों को क्षमा कीजिए और वैसे ही आपकी मर्जी के अनुसार विचार करने में, बोलने में तथा कार्य करने में हमारी असमर्थता सदा रहती है, उसको भी क्षमा कीजिए। यही हमारी आपसे प्रार्थना है। प्रियतम परमात्मा, हमारी ऐसी सहायता कर कि हम तुझसे अधिकाधिक प्रेम करें और अधिक और अधिक और फिर भी उससे भी अधिक प्रेम करें, जब तक कि हम तुम में मिलकर एक हो जाने के पात्र न बन जाए। और तुम हम सब की ऐसी सहायता कर कि हम अंत अंत तक बाबा का दामन दृढ़ता से पकड़े रहे। जय बाबा। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा। जय मेरे बाबा। अवतार मेरे बाबा की जय। आओ बाबा आरती करिए। आलहर से ही है जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी देवी अनंतता कैसे हो आदि सुचेतन शांति निकेतन, आदि सुचेतन शांति निकेतन। नमो ब्रह्म आओ मेहर प्रभु आरती अपनाओ, मेहर प्रभु आरती अपनाओ। प्रेम दीप में दिए जलाओ, प्रेम दीप में दिए जलाओ। निविड़ अंधेरा मिटाओ, निविड़ अंधेरा मिटाओ। अनाथ मुझ तुम्हें चढ़ाओ,
अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, तुम मुझको तरसाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। जीवन की हर सांस हमारी, जीवन की हर सांस हमारी, बन जाए प्रभु गति तुम्हारी, बन जाए प्रभु गति तुम्हारी। हे करुणाकर लीलाधारी, हे करुणाकर लीलाधारी, तुम करुणा बरसाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा, आदि अंत का लय हो फेरा, आदि अंत का लय हो फेरा। खुले नयन दिखे सवेरा, खुले नयन दिखे सवेरा, तुम मुझ में छा जाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। छान छान, जय बाबा. अच्छा, सगळेजण सांगा की 5:30ची वेळ ठीक आहे की 6ची करायची? म्हणजे आता आपण गॉड स्पीक संपेपर्यंत तर 5:30च ठेवू, कारण बरेच जण मी बघितलं 6ला जॉईन होतात. 5:30. ठीक आहे मॅडम, 5:30. आई 6ची करा, 6ची. माझं ऑफिस असते 5:45 पर्यंत. तर ठीक आहे, मला प्रत्येक जण तुम्ही आपलं 5:30 की 6 टाका मेसेज. सगळ्यांकडे नंबर आहेच आहे माझा. आपण घेऊ, मेजॉरिटी प्रमाणे करू. आता गॉड स्पीक चालू आहे तोपर्यंत तरी आपण ठेवू 5:30, आणि मग नंतर पाहिजे तर समजा जास्त लोकांचं 6चं म्हणणं असेल तर आपण 6 करू शकतो. 5:30च ठेवायचं. ठीक आहे, सगळेजण आता आपल्या माईक व्हिडिओ ओपन करू शकता. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जय बाबा, जय बाबा. कान बंद कर, जय बाबा कर बरं. कर ना बाळा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा. जय बाबा करू. प्राचीताई, जय बाबा. सगळ्यांना जय आशीर्वाद बाबा. देते बाबा. जय बाबा, जय बाबा, जय बाबा. बाबा, एकदा सगळे मिळून बाबांचा जयगार करूया 3 वेळा. आपले आपले माईक ओपन कराल आणि जयकार कराल. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार अवतार मेहर बाबा की अवतार मेहर बाबा जय. जय बाबा, प्रभु. जय जय बाबा, बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा. सगळ्यांना जय बाबा.